तर नमस्कार मंडळी, सामना क्रमांक 4 या ठिकाणी जो सुरू होतोय तुमच्या सर्वांचे रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये या छत्रपती शिवाजी स्टेडियम मध्ये मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे। ऑनलाईन प्रेक्षक जे पाहत आहेत आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांना मी स्वतः मनोज बेल्लेकर, जुन्नर तालुका, पुणे जिल्हा यांच्या वतीने मानाचा मुजरा, प्रेमाचा नमस्कार। आघाडीचे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय आता या मैदानाच्या आतमध्ये जे पोहोचलेले आहेत त्यामध्ये प्रशांत शुक्ला आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला फलंदाज आहे तो विपुल खैरे। ही जोडी आपण जे पाहतोय अतिशय आक्रमक असणारी ही जोडी आज या संघामध्ये अक्षय खाटमोडे जो पाहायला मिळत नाहीये त्याची कमतरता निश्चितप्रमाणे भासवेल की काय। आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आलाय, गोलंदाज आहे तो जुबेर शेख अर्थात अब्बू आपल्या गोलंदाजी मार्गावरती तयार आहे। पफ्या या स्पर्धेतला पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे। सामन्याला सर्वात पहिला चेंडू अब्बूचा खेळेल प्रशांत शुक्ला। गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार आहे। टाटा एन कडून पहिला चेंडू अब्बूचा आणि प्रशांत शुक्ला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवरती मात्र येऊ शकला नाहीये। टायमिंग थोडंसं बसलंय आणि त्या दरम्यान आपण पाहतोय एक सिंगल घेतली गेली प्रशांतच्या बॅटमधून आणि त्यानंतर धापालेखली झालेली सुरुवात आहे। आपण पाहतोय दोन एंड आहेत गोलंदाजीचे, त्यामध्ये एक आता जो गोलंदाज करतोय अब्बू हा टाटा एन जो गोलंदाज आहे टाटा एन कडून गोलंदाजी करताना बॅटमध्ये, तर पलीकडच्या बाजूने ज्यावेळेस गोलंदाजी करत असतो त्यावेळेस त्याला JSW एन आपण ही नावं या स्पर्धेमध्ये दिली गेलेली आहेत। हे छत्रपती शिवाजी स्टेडियम अतिशय सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव ज्या स्टेडियमवरती भरले जात आहेत, कितीतरी दिग्गज या स्टेडियमवरती आलेले आहेत, सांस्कृतिक क्षेत्रातील असतील, क्रीडा क्षेत्रातील असतील। रणजीचा एक सामना सुद्धा या स्टेडियमवरती झालेला आहे, ज्याचे संपूर्ण श्रेय आमचे उदयजित सामंत आणि किरणजित सामंत आणि असणारा जो काही रत्नागिरी क्रिकेट असोसिएशन जे आहे जिल्हा असोसिएशन त्यांना मात्र संपूर्णपणे जाते। आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू फाय लागला विपुल खैरेच्या बॅटमधून, चेंडू सीमारेषेच्या बाहेर असेल और या 4 रनचा कार। विपुल खैरे सूर्यप्रकाशची सुरुवात करतोय। वास्तविक पाहता कुणालजी एक चर्चा तुमच्याबरोबर मी निश्चितप्रमाणे करेल, त्याच्या अगोदर आपण साय स्क्रीनवर पाहतोय एक सूर्यप्रकाशचा शॉर्ट पिच चेंडू होता, पाहिलंय की फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये, जो क्षेत्ररक्षक आहे अगदी फाईनला तो अगदी सर्कलच्या आतमध्ये आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला विपुल खैरेने। फेडरेशन मात्र ज्यावेळेस सुरू झालं पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन त्यावेळेस हे उभरते खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। विपुल खैरे एक चांगल्या प्रकारचा लीडरचा खेळाडू आहे, चांगल्या प्रकारचं टेनिस त्याच्याकडून खेळलं जातं, परंतु त्याला फारशी संधी मिळत नव्हती। परंतु ज्यावेळेस अगदी फेडरेशन सुरू झालं तिथून पुढे हा खेळाडू खेळायला लागला आणि पहा त्याचा हा बहरलेला खेळ आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळाला आहे। याचं सगळं श्रेय आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे जे मित्र आहेत भरत टिंगरे जे पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे मात्र अध्यक्ष आहेत, त्यांचं सगळं मात्र श्रेय निश्चितप्रमाणे आपण जे पाहतोय। या ठिकाणी 12वा खेळाडू आमचे किरण बेरड अर्थात छोटू नावाने प्रसिद्ध जे आहेत, हो रिवाजचा प्रयत्न केला गेला होता, आपण पाहतोय एक धाव तर घेतली जाईल, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू कव्हर करताना पाहायला मिळालाय आणि त्या दरम्यान एक धाव 22 रूपाने मिळणार आहे। धापलक पुढे जाईल, पोहोचेल ती आता 6 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत। 6 रन 6 षटकांची लढती, एकही सामना या स्पर्धेमध्ये 6 षटकांपेक्षा कमी पाहायला मिळाला नाही, फक्त कालचा पहिला सामना सोडून, कारण का संघ उशिरा उपस्थित झाले म्हणून 1-1 षटकांची पॅनल्टी आणि 5-5 हजार रुपयाचा दंड काल दिला गेला पहिल्या सामन्यामध्ये। अबू तयार, प्रशांत शुक्लासाठी मारा करेल, हा चेंडू फुल टॉस लॉंग ऑन अगदी हळूवारपणे जो अगदी टॅप केलाय। क्षेत्ररक्षक आपण पाहतोय थोडासा खरा, परंतु प्रशांत शुक्लाला विपुल खैरे थोडासा अगदी सूर्यप्रकाशचा कॉल म्हणू लागेल, धोका पत्करायचा नाहीये सुरुवातीच्या काळामध्ये। विपुल खैरेने प्रशांत शुक्ला अर्थात अगदी साई 11 या नावाने हा संघ जो खेळतोय त्याच्या अगदी आपण पाहतोय अगदी ज्यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा समालोचनासाठी मिळाली मला, ते आमचे फैजल मुल्ला यांचा एक मात्र फोटो निश्चितप्रमाणे आपण पाहतो या किटवरती जो आहे।
हो, हा चेंडू अतिशय सुरेख टाकला आहे. थोडासा बाउन्स होतोय चेंडू. राईज होताना जो पाहायला मिळालाय, उंची समजू शकला नाहीये, बॅटवरती मिडल होऊ शकला नाहीये चेंडू. परंतु एक धाव घेतली गेली ती विपुल खैरने. नो मॅच स्टँडवरती चेंडू जाऊन जो पडला गेला. एक धाव धावफलक एकीने वाढला जाईल आणि धावफलकावरती धावसंख्या ती 8 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 8 धावा आहेत. एक चौकार विपुल खैरेच्या बॅटमधून आपण जो पाहिलाय. आणि यावेळेस अगदी प्रशांत शुक्ला डीप लॉंग आपला चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक दूरवरती. परंतु चांगला प्रयत्न जो पाहायला मिळालाय. चेंडू पायावरती जो लागला गेलाय असं आपण म्हणूया. चांगला प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आपण पाहिलाय त्या ठिकाणी अगदी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय तो अमित पाटील. याचं मात्र कौतुक करावं तेवढं अगदी कमी ठरेल. चांगला प्रयत्न अमितचा. त्या दरम्यान 2 धावा घेतल्या गेल्यात आणि या 2 धावसंख्येने धावफलक पुढे पोहोचेल. 10 धावा पहिलं षटक या दरम्यान अगदी जे संपले गेले. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगू इच्छितो आणि ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की यानंतरचा सामना दुसऱ्या फेरीतील आहे. ज्या सामन्याकडे मात्र सगळ्या जणांचं लक्ष लागलं गेलंय तो सामना आहे विजय यादव चॅलेंजर्स लांजा, ज्या संघामध्ये मात्र बँगलोरचे खेळाडू खेळत आहेत आणि त्यांच्या विरोधात लढणारा संघ आहे दत्त प्रसादिक रत्नागिरी, ज्या संघात विनर्स स्पोर्ट्स क्लब नालासोपारा मुंबई या संघातले खेळाडू खेळत आहेत. म्हणजे यानंतरचा सामना अतिशय तगडा होणार, भारदस्त होणार, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या अगोदर आपण या चालू सामन्याकडे जाऊया आणि मुन्नाफ 11 कातळी यांच्या विरोधात साई 11 हातकंबा असा जो सामना चालू आहे. साई 11 हातकंबा संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या बिन बाद 10 धावा आपण ज्या पाहतोय. तो दुसरं षटक सुरू होईल. दुसरं षटक टाकण्यासाठी मात्र गोलंदाज सलीम अन्सारी जो आता गोलंदाजी मार्कवरती असेल आणि स्ट्राईकला फलंदाज आहे तो विपुल खैरे. पाहूया विपुल कशा प्रकारची कामगिरी करणार आहे. गोलंदाज अगदी पूर्णपणे तयारीत आहे. पहिल्या फेरीतील अगदी शेवटचा सामना या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. अगदी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सलीम अन्सारी गोलंदाजी मार्कवरती आहे. या अगोदर चेंडू अडवला होता अमित पाटील जो संघाचा संघनायक आहे. मुन्नाफ 11 विपुल खैरे रिवर्सचा फटका खेळतोय. चेंडू वन पाऊस साय स्क्रीनच्या अगदी जवळपास पोहोचलाय और ये 4 रन चौकार. विपुल खैरेच्या बॅटमधून एक सुरेख प्रकारचा चौकार. धावफलक वाढला जाईल. धावफलकावर धावसंख्या पुढे पोहोचेल आता तब्बल 14 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांच्या प्लेइंग 11च्या लिस्टमध्ये आपण जर अगदी चर्चा जर केली तर मुन्नाफ 11 कातळी संघामध्ये खेळणारे खेळाडू कॅप्टन आहेत अमित पाटील, नैनेश पवार, सलीम अन्सारी जो आता गोलंदाजी करतोय, ज्यांनी पहिलं षट टाकलं तो जुबेर शेख अर्थात अगदी अब्बू, अजित मोहिते मुंबई शहरातला अतिशय आक्रमक असणारा हा फलंदाज अजित मोहिते, त्यानंतर मयूर दातीलकर, हरेश मिरकुटे, मिथुन जाधव. हो या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख आणि फलंदाज बाद विपुल खैरे पुढच्या चेंडूवरती लेग बीपरची शिकार. पहिला धक्का 1/14. विपुल खैरेच्या रोपाने बसले एक जबरदस्त धक्का. पॉवर प्ले मध्ये फलंदाज जो बाद होतोय विपुल खैरेच्या रोपानं. आता अनपेक्षितरित्या विपुलला वाटलं सुद्धा नव्हतं की हा चेंडू कदाचित अगदी एस्टेनवरती जात असेल, आपल्या पायाच्या सनी अडवला जाईल, परंतु स्वतःला वाचू शकला नाही. विपुल खैरे बाद झालाय आणि नवीन फलंदाज या दरम्यान अगदी मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल तो सुमित भगत नवीन फलंदाज आता खेळपट्टीवरती पोहोचतोय. तर मुन्नाफ 11 कातळी संघामध्ये खेळणाऱ्या खेळाडूमध्ये आपण पाहतोय अगदी मिथुन जाधव, निशिकांत तारे, निखिल पवार आणि अतिशय आक्रमक खेळाडू आहे सुहास पवार जे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या बाजूने अगदी विचार जर केला तर साई 11 हातखंबा. वास्तविक पाहता या खेळाडूमध्ये खेळणारे जे खेळाडू जर आपण पाहिले तर या संघामध्ये पुणे परिसरातील अतिशय नामवंत खेळाडू, त्यामध्ये मृत्युंजय स्पोर्ट्स क्लबचे अगदी आमचे ऋषिदादा जोरे आहेत, टिंगरे सरकार ग्रुपमधले मात्र बरेचसे खेळाडू पाहायला मिळत आहेत, पिंपरी चिंचवड परिसरातले मात्र बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय नावाजलेले खेळाडू या संघात खेळताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो
हो, हा चेंडू पाहिलाय, अतिशय सुंदरचा खेळलाय, डीप लॉंग दिशेने चेंडू पोहोचला जाईल, त्या दरम्यान चेंडू अडवलाय आणि अजित मोहिते एक उंच पुराचा खेळाडू चेंडू कव्हर करताना पाहायला मिळतोय आणि या 2 धावसंख्येने धावफलक पुढे पोहोचेल. आता 16 वरती धावफलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. हो, हा चेंडू बॅटवरती मात्र मिडल होऊ शकला नाहीये. मिस्टाईम होते असं चेंडू असं आपण म्हणूया. एक सिंगल घेतली गेली, मिडल होऊ शकला नाहीये. बॅटवरती धावफलक एकने वाढेल, संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल 17 धावा. एक फलंदाज विपुल खैरे हिच्या रूपाने जो बाद आहे. तर अगदी ऑनलाईन प्रेक्षकांची यादीमध्ये अजून एक नाव निश्चितप्रमाणे सांगू इच्छितो. आमच्या कोल्हापूरवरून निरंजन अगदी स्वतः क्रिकेटचा आनंद घेत आहेत, त्यांचंही अगदी मनपूर्वक स्वागत आहे या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 प्रशांत शुक्ला डावखोर त्याचा फलंदाज, खूप मोठी कामगिरी. मी अगदी मगाशी एक चर्चा अगदी कुणाल सर जी करत होतो अक्षय खाटमोडी याच्याबद्दल, या संघामध्ये नेहमी त्याला खेळताना पाहायला मिळाले. आता टेनिस क्रिकेट विश्वातली सगळ्यात मोठी क्रिकेटची स्पर्धा पुणे परिसरात पार पडली गेली आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू खेळला गेलाय, पूर्णपणे हवेत असेल. प्रशांत शुक्ला अजित मोहिते झेल घेतोय आणि प्रशांत शुक्ला सुद्धा बाद झालाय. 17 अंक थोडासा खतरा ठरलाय आणि पॉवर प्ले मध्ये 2 जबरदस्त धक्के जे बसले जात आहेत. मी अक्षय खाटमोडे याच्याबद्दल अगदी चर्चा करत असताना त्या अक्षय खाटमोडेनी अगदी पुण्यामध्ये नांदगोडे चषक जो पार पडला गेला त्या स्पर्धेमध्ये प्राइज होतं 25 लाख रुपये पहिल्या क्रमांकाला. अर्थात ही वॉर्ड वाईज क्रिकेटची स्पर्धा होती. 25 लाख रुपयाची क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तर पटकवलं गेलं. त्यामध्ये असणारी एक 4 व्हीलर कार मॅन ऑफ दी सिरीजसाठी होती, तीही त्यांनी पटकवली आणि सर्वाधिक षटकार मारण्यासाठी किताब होता 1 लाख रुपये, तोही त्यांनीच पटकवलेला आहे अक्षय खाटमोडे. तो खेळाडू या दरम्यान अगदी या संघात आज पाहायला मिळत नाहीये, त्याची कमतरता निश्चितच जाणवेल. इतका आक्रमक आहे की या रत्नागिरींच्या प्रेक्षकांचं मनोरंजन झालं असतं आणि शाबासकीची थाप त्याच्याही पाठीवरती रत्नागिरीकरांनी मात्र दिली गेली असते. नवीन फलंदाज जो पोहोचेला आता सचिन बर्गे, ज्याला पुणे परिसरातला लगान टीमचा भुवन म्हणून ओळखलं जातं. अगदी जिद्द चिकाटीच्या जोरावरती एक बहारदार कामगिरी करणारा हा सचिन बर्गे आणि आपण पाहतोय फलंदाज पोहोचला गेलाय. सूर्यप्रकाशची कामगिरी या दरम्यान गोलंदाजीची पाहायला चेंडू कव्हर केला गेलाय. क्षेत्ररक्षण या दरम्यान लाजवाब झाले. षटक सुद्धा दुसरं संपलं गेलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 18 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकं संपलीत, 9च्या सरासरीने 18 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. सचिन बर्गे आणि त्याच्या जोडीला असणारा सुमित भगत ही जोडी पहा, दोघांची अगदी नावाची सुरुवात यस ने होते आणि सरनेम सुद्धा बी या नावाने पाहायला मिळते. अर्थात सुनील भगत आणि सचिन बर्गे ही जोडी आपल्याला जी पाहायला मिळते. तिसरं षटक सुरू होईल. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय सुहास पवार या दरम्यान आपल्या गोलंदाजी मार्गावरती आलाय. पुणे जिल्हा टेनिस प्रीमियर लीगमध्ये मात्र खूप मोठे कामकाज सुहास पवार याचं जे पाहायला मिळाले. पुणे इंडस्ट्रीयल्स या संघामध्ये आयकॉन म्हणून त्याची जी निवड झाली होती. टेनिस क्रिकेट विश्वातली ती एकमेव क्रिकेटची स्पर्धा असेल की संघांचा लिलाव केला जातो आणि त्याचबरोबर जे काय आयकॉन घेतले जातात त्या स्पर्धेमध्ये त्या आयकॉनची सुद्धा टेस्ट घेतली जाते. तुम्ही कशा प्रकारचे आयकॉन आहात त्यांना त्या ठिकाणी खेळपट्टीवरती बोलवलं जातं. गोलंदाजी फलंदाजी करावी लागते, फॉर्म भरले जातात आणि तिथून पुढे मात्र सिलेक्शन करून या खेळाडूंचा सुद्धा लिलाव केला जातो. म्हणजे टेनिस क्रिकेट विश्व इतकं पुढे गेलं आहे आज, त्याचं जिथे जागतं उदाहरण म्हणजे आपण आधी पाहतोय की या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा कुठल्याच गोष्टीची कमतरता सुद्धा पाहायला मिळत नाही आहे. प्रकाश होतातील सामने आपण पाहतोय आणि त्याचबरोबर कौतुक वारंवार आपण मी त्याच जागेवर येतोय प्रेक्षक की ज्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची संख्या जास्त ती क्रिकेटच्या स्पर्धेचा बोलबाला सुद्धा तितकाच मोठा असतो. तुम्ही बक्षीस किती देतो याच्यावरती डिपेंड नसतं, तुम्हाला दात किती मिळते यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आणि या दरम्यान आपण पाहतोय थर्डमॅनच्या दिशेने चेंडू पोहोचलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, दोघांमध्ये रेस लागली गेली परंतु चेंडू अडवलाय. धावबाद करण्याचा प्रयत्न असेल त्या दरम्यान दुसरी सुद्धा धाव आरामशीरता घेतली गेली. 2 धावसंख्येच्या खात्यामध्ये वाढ होतीये ती मात्र अगदी पूर्णपणे सुमित
सुमित भगत याच्या खात्यामध्ये वाढ होते आणि धापलक 2 ने वाढेल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. ती आता 20 धावा. तिसरं षटक चालू असताना एकमेव चौकार आपण पॉवर प्लेमध्ये पाहिलाय जो मारला गेला होता पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती. जुबेर शेखला अब्बुला या दरम्यान आपण पाहतोय गोलंदाज अगदी तयार आहे सुहास. आणि या दरम्यान अगदी शॉर्ट पिच चेंडू होता. मिड विकेटला खेळला आहे परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती असेल आणि चेंडू अडवला गेलाय मिड विकेटला. त्या दरम्यान चेंडूची फिकीपर्यंत घेतलेला पुन्हा एकदा 2 धावा असेल आणि या 2 धावसंख्येने आपल्याला पुढे पोहोचेल. ती आता 22 धावा. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना प्लेइंग 11च्या लिस्टमध्ये आपण पाहिलं साई 11च्या तर अगदी या संघामध्ये सचिन बर्गे आहे, भरत टिंगरे आहे, ऋषिकेश जोरे आहे, प्रशांत शुक्ला आहे, विपुल खैरे आपल्याला पाहायला मिळतोय. बेगिट केलाय डीप लॉंगला चेंडू असेल सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 रन. विपुल खैरे आहे त्यानंतर किरण खतोडकर तो अगदी खेळताना पाहायला मिळतोय. दिनेश गावकर आहे, शिवा कांबळे आहे, सुमित भगत ज्याला आपण फलंदाजी करताना पाहिलतोय आणि ज्या सुमितने आता एक सुहास पवारला एक खणखण त्याचा षटकार जो खेळलेला आहे. बरकत शेख आहे, तुषार मोरे आहे. हो हा चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र बॅटवर देऊ शकत नाहीये. निर्धाव चेंडू टाकला जाईल. धापलक स्थिर असेल. धापलक धावसंख्या ती तब्बल 28 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना सुहास पवारवरती आक्रमण केलंय आणि या दरम्यान पुन्हा एकदा विकेट. फाय लेगला चेंडू हवेत असेल परंतु चेंडूची पुन्हा एकदा वाट पाहिली गेली. चेंडू अडवला गेलाय आणि आपण पाहतोय चेंडूची फिकी सुरेख सूर मारला गेलाय आणि फलंदाज बाद. पंचांचं बोट आकाशाकडे आणि धक्का क्रमांक बसला गेलाय 3. 3 बाद 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सुहास पवारचं एक वैशिष्ट्य सांगायचं जे राहून गेले की सुहास पवार ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि या सुहास पवारने PTPLला पहिल्याच सामन्यात पुणे इंडस्ट्रियल विरुद्ध मात्र जो सामना रंगला गेला होता त्या पहिल्याच सामन्यामध्ये 18 चेंडूमध्ये 46 धावसंख्यांचा पाठलाग आरामशीररित्या केला. एक चेंडू राखून तो मात्र सुहास पवारच्या फलंदाजीच्या जोरावरती. धक्का क्रमांक बसला गेलाय. हा 3रा नवीन फलंदाज भरत टिंगरे पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आहेत आणि एक नावाजलेले खेळाडू. खूप चांगल्या प्रकारचा क्लब सुद्धा त्यांचा आहे. लेदर सुद्धा चांगल्या प्रकारचे खेळत आहेत. भरत टिंगरे धानोरी अर्थात लोहगाव एअरपोर्ट जे आपल्याला माहिती आहे त्या लोहगाव एअरपोर्टच्या अगदी शेजारचं असणारं मात्र एक छोटंसं गाव धानोरी त्या गावचा असणारा हा भरत टिंगरे आता फलंदाजी मार्गावरती आहे. सचिन बर्गे या खेळाडूला आपण उभ्या महाराष्ट्रावर खेळताना पाहायला मिळालेला आहे. खूप नामवंत संघात तो खेळलेला आहे. मग आधी फ्रेंडशिप चाकण असेल त्यानंतर अगदी विलासराव लांडे स्पोर्ट्स फाउंडेशन संघामध्ये खेळलेला आहे. त्यानंतर हाच खेळाडू बाळासाहेब शेळवणे क्रिकेट अकॅडमी चाकण संघामध्ये खेळलेला आहे. हाच खेळाडू प्रतीक स्पोर्ट्स क्लब याही संघामध्ये खेळलेला आहे. म्हणजे या खेळाडूकडे जो काही अनुभव आहे या अनुभवाच्या जोरावरती त्यांनी कित्येक वेळा कितीतरी दिग्गजांना परतीच्या मार्गाला लावले गेले. हा सगळ्यात मोठा अनुभव सचिन बर्गेकडे आहे. क्षेत्ररक्षणात थोडा गोलंदाजीमध्ये साईडमध्ये थोडासा बदल करतोय गोलंदाज आपण जो पाहतोय जो आहे सुहास पवार. सुहास पवार तयार. भरत टिंगरेसाठी या दरम्यान जो 12 करेल. सुहास टू भरत आणि बॅकफुटला सरकत खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अतिशय सुरेख टाकलाय सुहास पवारने. षटक संपलं गेलं 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 3 बाद 29 धावा. 29 रन लॉस ऑफ 3 विकेट्स अँड 3 ओव्हर कंप्लीट. 3 षटकं संपली गेलीत. एक चांगला सामना संपूर्ण या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेतल्या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना रंगला गेलाय. मुन्नाफ 11 कातळी यांच्या विरोधात साई 11 हातखंबा. साई 11 हातखंबाने संघाने जिंकलेला आहे आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि याच्यानंतर होणाऱ्या सामन्याबद्दल जरा अधिक माहिती तुम्ही द्या. जो हाय व्होल्टेज मॅच आता ह्याच्यानंतर होणार आहे या सामन्यानंतरची. या सामन्यानंतर सेकंड राऊंडचा सामना होणार आहे. विजय यादव चॅलेंजर्स लांजा यांच्या विरोधात दत्त प्रासादिक रत्नागिरी. अर्थात विजय यादव चॅलेंजर लांजा संघामध्ये बँगलोरचे खेळाडू खेळत आहेत तर त्याचबरोबर दत्त प्रासादिक रत्नागिरी संघामध्ये विनर स्पोर्ट्स क्लब सुमित ढेकळे अँड कंपनी या संघाला आपण पाहणार आहोत. लांजाच्या संघामध्ये आपण पाहिले 6 चेंडू आणि 7 धावा पाहिजे होत्या. वाईट चेंडू टाकला आणि 6 चेंडूमध्ये 6 धावा बनवत असताना होऊ दिल्या नाहीत लांजा संघाकडून. त्यानंतर दत्त प्रासादिक संघाकडे आपण पाहिलं जो संघ विनर या नावाने ओळखला जातो
त्या संघातले सुमित ढेकळेचे आपण काल फलंदाजी पाहिली, अर्थात त्याच संघामध्ये खेळणारे जे खेळाडू आपण पाहिले, शाहिद पाहिला, सुमित पाहिलाय, त्या संघातून मात्र जी काही कामगिरी केली गेली तोही तगडा संघ आहे. त्यामुळे यानंतरचा सामना सुद्धा जो शेवटचा होणार आहे तोही अतिशय प्रभावशाली पाहायला मिळणार आहे आमच्या सर्व क्रीडा दर्शकांना. तर आपण पाहतोय निशिकांत तारे गोलंदाजी मार्कवरती आलाय, स्ट्राईकला सचिन वर्गे, नॉन स्ट्राईकला भरत टिंगरे. मी थोडा थांबतोय, तुम्ही अजिबात थांबू नका, पाहत राहा रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 पर्व 14 आणि ऐकत राहा कुणाल दाते यांना. धन्यवाद. धन्यवाद मनोज बेल्लेकर. खूप चांगली माहिती सध्या पुणे विभागातील खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. पिंपरी चिंचवड, पुणे, जुन्नर या विभागातले खेळाडू सध्या खेळतात. खूप चांगलं योगदान आहे पुण्याचं देखील. पुणे म्हटलं, पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं आणि खरोखर पुण्याचं खूप मोठं योगदान आहे. सांस्कृतिक क्षेत्रात शिक्षणाचं माहेरघर म्हणून पाहिलं जातं पुण्याला. त्याचबरोबर डेक्कन जिमखाना, तिथून अनेक खेळाडू आम्ही घडताना पाहिलेत. ही ओळख आहे पुण्याची. त्या विभागातून एक खेळाडू खेळतात, चांगली बाब आहे. त्याचबरोबर समोर देखील कल्याण म्हणजेच कल्याण मुंबई विभागातले खेळाडू खेळतात. जय अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळतोय. जय 11 कल्याण या नावाने संघ मुंबईमध्ये उतरताना अनेक वेळा आम्ही पाहिलाय आणि हे संपूर्ण खेळाडू सध्या चांगलं योगदान देतात. मी म्हणेन पुणे विरुद्ध पिंपरी चिंचवड, जुन्नर विभागातील खेळाडू विरुद्ध मुंबई, काहीसा असाच सामना आपल्याला पाहायला मिळतोय सध्या आपल्या समोर. फैजल मुल्ला यांचा हा संघ सध्या मैदानामध्ये बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 30 धावा. गोलंदाज येतोय निशिकांत. ओव्हरपिच होता, मिडविकेटच्या दरम्यान चेंडू टोलवला जातोय, तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली जाते. एक धाव संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली 31. निशिकांत बाळा या नावाने ओळखला जातो हा खेळाडू. निशिकांत तरे हा भिवंडी विभागातला खेळाडू आहे आणि कामोठे इथे एक स्पर्धा पार पडली, तिथे त्याने अर्धशतक लगवलं. तर भिवंडी भादवडमध्ये लगातार 2 मॅचमध्ये त्यांनी अर्धशतक लगवले. म्हणजे हा ऑलराऊंडर खेळाडू आहे. सध्या बॉलिंग करतोय तो खेळाडू, ऑलराऊंडर आहे. बॅटिंग देखील खूप चांगल्या प्रमाणात करतो निशिकांत बाळा. बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट लेफ्ट आर्म. ओहो, सुरेख चेंडू, परंतु तेवढाच डेलिकेट शॉट इथे पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेला, कव्हरला दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा कलात्मक स्ट्रोक इथे पाहायला गेला. एक धाव तत्पूर्वी मिळेल. फलंदाज भरत टिंगरे सध्या स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज सचिन याच्या बॅटमधून एक धाव. सचिन बर्गेचा शॉट बघितल्यानंतर खरोखर डीप एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह जो लगवलाय, चांगली बाब आहे. लेदर क्रिकेट देखील कदाचित चांगले खेळत असावे, ही माहिती दिली मनोज बेल्लेकर यांनी. खूप चांगली माहिती होती. चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. कव्हरच्या दिशेने एक धाव मिळेल. भरत यांना देखील. संघाच्या खात्यात भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. गोलंदाज आणि फलंदाज एक चांगली जुगलबंदी पाहायला मिळेल. मुंबई विरुद्ध पुणे, मुंबई पुणे मुंबई असा चित्रपट तुम्ही पाहिलं असेल. काहीसं तसंच काहीशी एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, नो डाऊट. मुंबई विरुद्ध पुणे. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा बँगलोर विरुद्ध मुंबई. मोठमोठे खेळाडू आलेत, सर्वांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 पर्व 14. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दरम्यान. इथे मात्र चेंडू सीमारेषा पार जातोय. फलंदाजाच्या माध्यमातून सचिन वर्गेच्या बॅटमधून हा चौकार. 4 धावा सचिनच्या खात्यात जातात. चांगली बॅटिंग करतोय. सातत्याने म्हटलं जातंय मोठमोठे संघ, चाकणचा संघ असो, पुण्याचा संघ असो, प्रतीक 11चा संघ असो, सचिन बर्गे यांची खेळ आम्ही सातत्याने पाहतोय, अनुभवतोय. खूप मोठा अनुभव आहे या खेळाडूला. कशा प्रकारे खेळ बदलला जातो ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण पहिले थोडासा संयम दाखवतो हा खेळाडू, त्यानंतर अटॅकिंग क्रिकेट खेळतो. ही खासियत आहे सचिन बर्गेची. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 37 वर. 37. लॉस ऑफ 3 विकेट. मी मगाशीच म्हटलं पहिले संयम दाखवतो त्यानंतर आक्रमण करतो असा सचिन. यावेळेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे करण्यात केलं निनिश पवार यांच्या माध्यमातून आणि तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांबरोबर संघाच्या खात्यावर धावा झाल्यात 39. हे षटक क्रमांक 4 देखील संपले. निशिकांत याचं 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4थं षटक निशिकांत याचं. खूप चांगली गोलंदाजी केली सध्या मी JSWN कडून आणि धावा आल्यात आतापर्यंत 39. या षटकामध्ये निशिकांत याने धावा दिल्या तब्बल 10. पहिलं ओव्हर घेऊन आला होता जुबेर शेख, त्याने धावा दिल्या होत्या 10.
दुसरं षटक टाकलं होतं सलीम अन्सारी याने धावा दिल्या होत्या 8. तिसरं षटक सुहास पवार घेऊन आला होता, जो एक चांगला ऑलराऊंडर आहे. त्याने धावा दिल्या 11 आणि निशिकांत तरे याने धावा दिल्या 10. तर पाहूया यावेळेला टाटा एन कडून गोलंदाज येतोय सुहास पवार. एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं सुहास पवार. खूप चांगला क्रिकेटर आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे सुहास पवार. कल्याण विभागातला हा खेळाडू. JPL ज्युनियर प्रीमियर लीग स्पर्धा पार पडली, त्यामध्ये खूप चांगली खेळी देखील आम्हाला पाहायला मिळाली सुहास पवार याची. नुकतंच श्रीवर्धन इथे 1 लाखाची स्पर्धा पार पडली, तिथला मॅन ऑफ द सिरीज होता सुहास पवार. दिघे हे गाव आहे, तिथे देखील चांगला खेळ दाखवला सुहास पवारने आणि तिथे देखील तब्बल मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार याने मिळवला. यावेळेला फटका तुम्ही पाहिला असेल, हवेत होता, क्षेत्ररक्षकाने झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय भरत तिंगरे. बॅक टू दी पॅव्हिलियन. खराब शॉट सिलेक्शन. मी सातत्याने म्हणतो या फटक्याच्या बाबतीत, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. बर्बाद करून घेणारा हा फटका असेल. सध्या भरत याच्या बॅटमधून रिव्हर्स अटेम्प्ट केला, रिव्हर्स पुल करण्याचा प्रयत्न, परंतु उसळी जास्त घेतली. उंची देखील होती भरतची, परंतु चांगला झेल, खूप चांगला झेल तिथे टिपण्यात आलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. येस, थँक्यू कुणाल. या दरम्यान आपण आपल्या काही स्पॉन्सर्सचा इथे उल्लेख करूया. तुम्ही ज्या पॅव्हलियनमधून कॉमेंट्री करताय त्याच्या बाजूचं जे सगळे प्रेक्षक वर्ग बसलेले दिसतोय, हे पॅव्हलियनचे आमचे स्पॉन्सर्स आहेत. ओमकार डेव्हलपर्सचे प्रसाद वागधरे, त्याचबरोबर निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर, DVP इन्फ्रा प्रोजेक्ट्स आणि पद्मावती ग्रुप आणि नवकार बिल्डकॉन. मालिकावीर हा जो किताब पटकवेल त्याला मिळणार आहे TVS कंपनीची अपाचे ही मोटरसायकल. माझ्या समोर ज्या आकर्षक ट्रॉफीज मांडल्यात त्या स्पॉन्सर केल्यात श्री समर्थ रोडलाईन्सचे गजेंद्र पाथरे यांनी. आणि माझ्या डाव्या बाजूला जी VIP गॅलरी आहे त्याचे स्पॉन्सर आहेत आशिष भालेकर आणि वामा लुक. सामना सुरू आहे आपल्या समोर आता आणि ज्या एंडकडनं गोलंदाज येणार आहे तो स्पॉन्सर केला आहे टाटा टिस्कॉन अर्थात प्रवीण ट्रेडर्स यांनी. तर बरकत येतोय नवीन फलंदाज. स्ट्राईक एंडला पहिल्याच बॉलवर रिव्हर्स फटका टान्स बदलून इथे लगवला जातोय, तोपर्यंत 1 धाव मिळेल. चेंडू चालला होता थर्ड मॅनच्या दिशेने. आपण पाहू शकाल बरकत याच्या धावसंख्येचं खातं उघडतंय. संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचते. हाय डेफिनेशन कॅमेऱ्याने संपूर्ण चित्र टिपलं जातंय. tenniscricket.in माध्यमातून खूप चांगलं कार्य करतायत सध्या संतोष नाणेकर व त्यांची टीम. त्यामध्ये प्रेम असेल, नंदन असेल, अजय असेल, मयूर चिबळे, बाळा, अक्षय, या सर्वांचं खूप चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी. सातत्याने तोच फटका इथे लगातार वारंवार लगवला जातोय. असफल होताना दिसतात सुहासच्या विरोधात हे फलंदाज, परंतु चांगली गोलंदाजी, चांगली लाईन, खराब शॉट सिलेक्शन. फलंदाज यावेळेला स्ट्रायकिंग एंडला सचिन बर्गे. खूप मोठा अनुभव आहे सचिनकडे, परंतु खराब शॉट खेळतोय सध्या. पुन्हा एकदा सुहास येतोय. ओहो, बॅकफुटला गेलाय, चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आहे, बॅकफुटला जाऊन पंच केला. पॉइंटच्या दिशेने रनआउटची संधी आणि यावेळेला पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. यस, फलंदाज बाद होऊन परततोय आणि आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 सीझन 4 मध्ये शिवाजी स्टेडियममध्ये आपण बघतोय बाउंड्रीच्या लगत 2 10x6चे बॅनर लागलेत हिट अँड विनचे. हे स्पॉन्सर केले आहेत नंदाई ॲग्रो शॉप यांनी. स्नॅपर नावाचं एक प्रभावी कीटकनाशक आहे की तुडतुडा या रोगावरती अत्यंत जालीम उपाय, आणि हे तुम्हाला उपलब्ध होईल नंदाई ॲग्रो शॉपीमध्ये. त्याचबरोबर 22 नावाचं दुसरं औषध जे आंब्याला आवश्यक असणारी लकाकी येण्यासाठी गरजेचं असतं तेही तुम्हाला मिळेल नंदाई ॲग्रो शॉपीमध्ये. क्रिस्टल क्रॉप केअर प्रोटेक्शनचे हे दोन्ही ब्रँड आहेत आणि बाजारपेठेत नंदाई ॲग्रो शॉपीमध्ये उपलब्ध आहेत. धन्यवाद सर. खूप चांगली माहिती पुरस्कर्त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. ही प्रोडक्ट्स जी आंब्यासाठी रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर आंब्याचं उत्पादन घेतलं जातं, फणस त्याचबरोबर काजू या महत्त्वाच्या पिकाचं संरक्षण किडांपासून करण्यासाठी नंदाई ॲग्रो सर्व्हिसेस सातत्याने अग्रगण्य असं दुकान आहे या विभागातलं. त्यांचं खूप चांगलं योगदान. या स्पर्धेसाठी गोलंदाज पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय, मनगडातली ताकद झोकली. चेंडू मिड विकेटच्या वरून क्षेत्ररक्षक तैनात आणि स्वतः क्षेत्ररक्षक इशारा देतोय. हा षटकार. 6 धावा.
तर शिवाच्या बॅटमधून इथे षटकार येतोय. जो लांजा गावचा हा खेळाडू आहे, खूप चांगला शॉट इथे लगवला गेला शिवाच्या बॅटमधून. देखना स्ट्रोक. मी मगाशीच म्हटलं ग्रामीण विभागातले खेळाडू कुठेच मागे नाही आहेत क्रिकेटमध्ये. क्रिकेट हे वेळ आहे भारतामध्ये, सातत्याने क्रिकेट खेळलं जात आहे. देखना स्ट्रोक शिवा. ओहो, बॅकफुटला गेलाय. अतिशय चांगला स्ट्रोक. जागा बनवली या शॉटसाठी, कारण डावखुर हाताचा गोलंदाज आउटस्विंग करतोय उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली. असे शॉट्स लेदरमध्ये खूप चांगले जातात. ज्यावेळेस एखादा क्षेत्ररक्षक गलीमध्ये आणि पॉईंटमध्ये असतो, त्याच्या गॅपमधून ज्यावेळेस बॉल जातो ना जमिनीलगत, काय चित्र पाहायला मिळतं. परंतु चांगला शॉट. मी मगाशीच म्हटलं शिवाने एक षटकार लगवला, बॅकफुटला जाऊन पंच केला. दोन्ही शॉट कलात्मक होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 48. षटक क्रमांक इथे 5व संपलंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर गडी बाद झालेत. आतापर्यंत 5 आणि 5 गड्यांच्या मोबदल्यात धावा झाल्यात 48. खूप चांगलं क्रिकेट. सातत्याने प्रेक्षक आनंद घेत आहेत. तब्बल 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक मगाशी ऑनलाईन ही स्पर्धा पाहत होते. 7 समुद्रापलीकडे देखील कुवेत, कतार, दुबई, त्याचबरोबर कॅलिफोर्निया, USA, त्याचबरोबर काल देखील तुम्ही पाहिलं असेल कतारमधून आम्हाला फोन करण्यात आले होते या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी. भिवंडी, नवी मुंबई, ठाणे, पालघर, डहाणू, कल्याण, त्याचबरोबर रत्नागिरी, मुंबई, दादर या विभागातून सातत्याने प्रेक्षक ही मॅच बघतायत. काल स्पेनमधून देखील रात्री 2 वाजलेले असताना देखील स्पेनमधून ही स्पर्धा पाहिली गेली. एवढं क्रेज सध्या क्रिकेटचं आहे या संपूर्ण प्रेक्षकांना. त्या प्रेक्षकांची दाद देईन. खूप चांगलं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय दीपकजी पवार यांचं हे स्वप्न होतं. स्वप्न मात्र सत्यात उतरलंय या 4थ्या वर्षामध्ये, या 4थ्या पर्वामध्ये. काय प्रेक्षकांची संख्या आहे. चारही बाजूला जिथे जिथे नजर जाते तिथे तिथे प्रेक्षक आनंद घेत आहेत, एन्जॉय करतात. क्रिकेटचा हा महासंग्राम, क्रिकेटचा महोत्सव, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 पर्व 4. संघाची धावसंख्या 48. हे 5वं षटक संपलंय. 6वं षटक घेऊन येतोय गोलंदाज निशिकांत तारे. मगाशी सांगितलं होतं जेवढा चांगला गोलंदाज आहे तेवढाच घातक फलंदाज आहे, परंतु त्याच्या समोर असलेला फलंदाज आमच्याच लांजा गावचा खेळाडू शिवा. याच विभागातला खेळाडू शिवा. ओहो, पहिल्या चेंडूवर लाईनच्या विपरीत खेळला, बॅटची कडा घेतली. ही असते खेळाडू वृत्ती. लगेचच मैदान सोडलं, फलंदाज बाद. चांगलं क्रिकेट शिवाच्या माध्यमातून. एक चांगला स्ट्रोक लगवला, बॅकफुट पंच दाखवला गलीमध्ये आणि त्यानंतर लाईनच्या विपरीत खेळला, फलंदाज बाद झाला. 48 या आकड्यावर 6वा गडी बाद. ओटू अभिजित सर. अभिजित सर सातत्याने जुळलेत या स्पर्धेमध्ये आमच्याशी. नवीन फलंदाज मैदानात जातोय तुषार. संघाची धावसंख्या आतापर्यंत 48 धावा झाल्यात. खूप चांगली कामगिरी टेक्निकल टीमच्या माध्यमातून. आमचे अंपायर्स, त्याचबरोबर आमच्या गुणलेखिका ज्या महिला आहेत तरी देखील त्यांचं खूप चांगलं योगदान आहे. प्रत्येक बॉलवर लक्ष आहे. इथे मी म्हणेन आमच्या दोन्ही महिलांचं या स्पर्धेच्या माध्यमातून. सोनम चव्हाण ज्या टेबल टेनिसच्या माध्यमातून देखील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या आहेत. दर्शना पवार यांचं देखील क्रिकेटमध्ये चांगलं योगदान. नेपाळमध्ये ऑल इंडियाच्या माध्यमातून त्या क्रिकेट खेळल्या T20. ओहो, लेग स्टंप सोडलाय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. T20चं क्रिकेट, लेदरचं क्रिकेट सध्या वेगळ्या दर्जाचं पाहायला मिळतंय. या दोन्हीही महिलांचं आमच्या माध्यमातून स्वागत. खूप चांगलं योगदान तुमचं देखील आहे. संघाची धावसंख्या 49. 49 आकडा आल्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण होते, ज्यांनी 49 शतकं लगवली होती ODI क्रिकेटमध्ये. खूप मोठा प्रवास राहिला आहे या क्रिकेटरचा. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर या नावाने आपण त्यांना ओळखतो. आणि आजच्याच दिवशी त्याने काय केलं होतं वाका पर्थमध्ये हे सांगेन तुमच्यापर्यंत. चांगला फटका इथे लगवला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण केली जाते. संघाच्या खात्यात भर पडते. संघ जाऊन पोहोचलाय यावेळेला 50 या आकड्यावर. 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. हे षटक क्रमांक सध्या प्रगतीपथावर आहे. 6वं अंतिम षटक. 6व्या षटकामध्ये गोलंदाजी केली जाते.
सचिनच्या बाबतीत निश्चितच सांगेन मी या बॉलच्या नंतर, कारण गोलंदाज सज्ज आहे. 50 धावा पूर्ण झाल्यात. लेफ्ट ओव्हर द विकेट. ओहो, चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू होता. दिशा दिली, फटका टर्न केलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दरम्यान. खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. इथे दबाव टाकलाय क्षेत्ररक्षकावर. 2 धावा पूर्ण झाल्या. संघाच्या खात्यात भर पडली. धावांची संख्या झाली 52. तर सचिनचं वय होतं 18 वर्ष 284 दिवसाचा. आजचाच दिवस होता 2 फेब्रुवारी 1992. पर्थ ही विकेट आहे वाका, ऑस्ट्रेलिया. सगळ्यात घातक मानली जाते फलंदाजी करण्यासाठी ही विकेट. त्यावेळेस भारताचे 4 गडी देखील बाद झाले होते. त्यांनी दुहेरी धावा देखील पार केल्या नव्हत्या. त्यावेळेस सचिन मैदानात गेला आणि वाका पर्थमध्ये जाऊन 114 धावांची खेळी ऑस्ट्रेलिया विरुद्ध केली होती. ती आजही आमच्या नजरेसमोर आठवते. पुन्हा एकदा चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू जातोय वाडिश लॉंग ऑनच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु त्याच्या पोहोचण्याच्या पलीकडे हा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार आणि संघाची धावसंख्या चौकाराने पुढे सरकते. धावा जाऊन पोहोचल्यात अब तक 56 धावा इथे फलकावर लागल्यात. 56. आजच्या दिवशी क्रिकेटमध्ये खूप काही घडलं. आजच्या दिवशी जन्म झाला होता उपुल तरंगा यांचा, जे खूप चांगले क्रिकेटर. मी म्हणेन श्रीलंकन टीमसाठी 2 फेब्रुवारी 1985 जन्म झाला होता उपुल तरंगाचा. ओडीआय कॅप्टन श्रीलंका. अनेक वर्ष सातत्याने खेळलेत. क्रिकेटमध्ये या घडामोडी सातत्याने प्राधान्य दिलं जातं. क्रिकेटमध्ये कुठल्या दिवशी काय घडलं. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओहो, चांगलं टायमिंग. चेंडू जातोय लॉंग लेगच्या वरून. प्रेक्षकाची भूमिका असेल क्षेत्ररक्षकाची. चेंडू सीमारेषा पार. खूप चांगला स्ट्रोक. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. चेंडू सीमारेषा पार. षटकार. सचिन बर्गे. मी मगाशीच म्हटलं होतं ही वादळापूर्वीची शांतता आहे. सचिन बर्गे जेवढा शांत आहे तेवढाच आक्रमक आहे. अनेक वर्षाचा अनुभव आहे सचिन बर्गेला. कशा प्रकारे खेळलं जातं टेनिस क्रिकेट हे दाखवतोय सचिन बर्गे, जो मोठमोठ्या संघाच्या दरम्यान खेळलाय. तुम्ही पाहू शकाल बॅकफुटला गेला, वेट ट्रान्सफर केलं, आउटसाइड द ऑफ स्टंप घुसला आणि त्यानंतर मात्र चेंडू फेकून दिला लॉंग लेगच्या वरून 6 धावांसाठी. हीच खासियत आहे या फलंदाजाची. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 62 वर. खूप चांगली मॅच पाहायला मिळेल. मुंबई विरुद्ध पुणे. मुंबई पुणे मुंबई अशी लढत आपल्या समोर. कोण जिंकेल हा सामना प्रश्नचिन्ह आहे प्रेक्षकांच्या मनात. चांगला फटका सचिन बर्गेच्या बॅट मधून. बुलंदी, पॉवरफुल टायमिंग. पाहूया क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या पोहोचण्याच्या पलीकडे. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय सीमारेषा पार. तिथे क्षेत्ररक्षक होता, परंतु तो फक्त बघत राहिला सलीम आणि चेंडू गेला फरार सीमारेषा पार. चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 66 वर. 66. पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर. खूप काळ हवेत राहिला हा चेंडू. तब्बल 11 ते 12 सेकंद हवेत राहिल्यानंतर क्षेत्ररक्षक होता तिथे, परंतु उसळी एवढी घेतली टेनिसच्या बॉलने. चेंडू सीमारेषा पार गेला. 120 ग्रॅमचा हा बॉल आणि चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 66 वर. 66. 67 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये. 67 टू विन. पण पाहू शकाल साई 11 हातखंबा विरुद्ध मुनाफ 11 कातळी. तर मुनाफ 11 कातळी या संघाच्या समोर धावांचं टार्गेट ठेवण्यात आलंय 67. येस, थँक्यू कुणाल. 67 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने चेस करतोय, काय होतं हे काही वेळातच आपल्याला कळेल. तोपर्यंत जे आपले मान्यवर प्रायोजक आहेत ज्यांच्यामुळे आपण ही स्पर्धा यशस्वी करतो त्यांच्याकडे एकदा आपण वळूया. मॅन ऑफ द मॅचच्या ज्या सगळ्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर केल्यात महालक्ष्मी मँगोजचे अनिकेत हर्षे यांनी. त्याचबरोबर या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक षटकार जो फलंदाज मारेल त्याच्यासाठी बाफना मोटर्सकडनं एक आकर्षक चषक इथे स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. VIP गॅलरी स्पॉन्सर केले आशिष भालेकर आणि वामा लुक यांच्या माध्यमातून. प्रत्येक संघाला तसेच काही मान्यवरांना प्रधान टीच्या माध्यमातून आकर्षक भेटवस्तू देण्यात येते. हिट अँड विनबद्दल यापूर्वी पण आपण सांगितलं की क्रिस्टल क्रॉप केअर प्रोटेक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून स्नॅपर आणि 22 टीन ही 2 प्रोडक्ट उपलब्ध आहेत नंदाई ॲग्रो शॉपीमध्ये, की जी आंब्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. याच्या व्यतिरिक्त श्री समर्थ रोडलाईन्स गजेंद्र पाथरे ज्यांनी या सगळ्या आकर्षक ट्रॉफीज स्पॉन्सर केलेल्या आहेत. चौगुले उद्योग समूह, टाटा टिस्कॉन, MK ग्रुप, JSW एनर्जी, JSW पोर्ट,
रोहित शेठ नगराळे, मदन शेठ कोळंबेकर, अरिहंत वास्तुनिर्माण प्रायव्हेट लिमिटेड ज्यांनी प्लेयर्सचं डगआउट स्पॉन्सर केलं आहे आणि दुसरं डगआउट स्पॉन्सर केलेलं आहे ते राठोड अँड सन्स हार्डवेअर आणि प्लंबिंग मटेरियलमधलं एक अग्रगण्य नाव. पॅव्हेलियन स्पॉन्सर आहे ते DVP इन्फ्रा प्रोजेक्ट, ओमकार डेव्हलपर्सचे प्रसाद वाघधरे, निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर, नवकार बिल्डकॉन आणि पद्मावती ग्रुप. याच्या व्यतिरिक्त यस आणि या दरम्यान एक विशेष सत्कार आपण इथे घेतोय. दीपक पवार इथे आहेत. आपल्या टेक्निकल कमिटीचे जे मेन आहेत ते आहेत दीपक मोरे आणि त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा इथे आलेले आहेत. त्यामुळे मिस्टर अँड मिसेस मोरे यांना मी या मंचावरती पाचारण करतो. शिरगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत त्या. दीपक मोरे प्लीज आपण मंचावरती या. दीपक मोरे इतर जेवढे दीपक दादा सगळे प्लेयर येतात आणि त्यांना तू माझ्या कानामध्ये येऊन सांगतोस की हा सहकुटुंब आलाय, मुन्ना देसाई सहकुटुंब आलाय, कृष्णा सातपुते सहकुटुंब आलाय, आज दीपक मोरे पण सहकुटुंब आलेले आहेत. त्याच्यामुळे मला हे दुसऱ्या दीपकने अर्थात दीपक पवारने सांगितलेलं आहे आणि हा एक छोटासा हृदय सत्कार आमच्याकडनं तुम्ही स्वीकारा ही छोटीशी तुम्हाला विनंती आहे. अत्यंत मोलाचं योगदान असतं दीपक मोरे, सईद मुकादम, दिवाकर मयेकर, परेश सावंत या टेक्निकल टीमचं. आणि मी जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांना विनंती करेन की या टेक्निकल टीमसाठी प्लीज जोरात टाळ्या वाजवा, कारण ज्यांच्या निरीक्षणाखाली नियमांचं काटेकोर पालन करून ही संपूर्ण स्पर्धा इथे पार पडते. त्यामुळे हे दीपक पवार यांना विनंती आहे छोटीशी भेटवस्तू आपण स्वीकारायची आणि आमच्या या प्रेमाचा आपण स्वीकार करा. आणि खूप खूप योगदान दीपक मोरे यांचं या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला आहे, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनला आहे. थँक्यू व्हेरी मच दीपक मोरे. स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत ते. आणि पॅव्हेलियन मधून बाळूदादा चेअरअप करतात दीपक मोरे यांना. बाळू साळवी आपल्याला विनंती आहे की प्लीज आपण मंचावरती यायचं आहे, थोडंसं काम आहे आपल्याकडे. परंतु सर फैजल मुल्ला यांचा संघ इथे खेळतोय, ते देखील राऊंड अप निगराणी ठेवत आहेत सध्या स्पर्धेवर देखील. जरी आपला संघ खेळत असला तरी आयोजक या नात्याने आपल्याकडे जी जबाबदारी दिली ती आपल्याला पूर्ण करायची आहे. हेच फैजल मुल्ला यांचं लक्ष या क्रिकेटच्या माध्यमातून. तुम्ही पाहिलं असेल टार्गेट इथे चेस करायचं आहे, तब्बल 67 धावा. मॅचला सुरुवात होते दुसऱ्या सत्राला. पूर्वार्धामध्ये तुम्ही पाहिलत, माझा आवाज ऐकलात, परंतु उत्तरार्धामध्ये जुन्नर भूषण एक मोठा पुरस्कार मिळवलाय आणि महाराष्ट्रामध्ये सातत्याने भ्रमण करतात या क्रिकेटच्या माध्यमातून. एक बुलंद आवाज, बुलंद तोप जुन्नर विभागातली तुमच्या समोर असतील मनोजजी बेल्लेकर. या मनोजजी बेल्लेकर, आपलं स्वागत आहे. नक्कीच मनोजजी बेल्लेकर अत्यंत शिवभक्त असणारा आमचा हा मित्र या वर्षीपासून जोडला गेला आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लोकांना पुरस्कार मिळतात, पण समालोचन करणाऱ्या व्यक्तीला समाजभूषण मिळणं हे नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यामुळे एक चांगला मित्र यावर्षीपासून आम्हाला मिळाला फैसल मुल्ला यांच्यामुळे. वेलकम मनोज बेल्लेकर. धन्यवाद अभिजित सर, धन्यवाद कुणाल दाते सर. आणि पुन्हा एकदा सर्वांना प्रेमाचा नमस्कार, मानाचा मुजरा आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 66 धावा तर बनवले गेल्या. 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज विपुल खैरे हा गोलंदाज तयार आहे. स्ट्राईकला फलंदाज असेल तो अजित आणि नॉन स्ट्राईकला हरेश. आणि हो, हा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेख टाकला जातोय वाऱ्याच्या वेगाने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, परंतु चेंडू फेकला गेला नाहीये. त्या दरम्यान सुमित क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. एक धाव मिळेल. धावफलंकेला झालेली सुरुवात या ठिकाणी आपण जी बातमी होते ऑनलाईन प्रेक्षकांच्या यादीमध्ये मला नुकताच ज्यांचा अगदी कॉल आला होता ते आदरणीय क्रिकलाईव्ह.in आणि
यांच्या माध्यमातून हे पुण्याचं क्रिकेट आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील खेळाडूंना एका उंचीवरती नेणारे संतोषजी नाणेकर यांचे अतिशय जवळचे मित्र आदरणीय अजयदादा दुधभाते हे अगदी हो पहा ऋषीदादा जोरे, चांगला प्रयत्न ऋषीदादा जोरेचा पाहायला मिळतोय. लॉंगॉलॉजीच्या चेंडू पोहोचलाय, त्या दरम्यान बॅकअप तर केला गेलाय. एक धाव आहे. 100 किलोपेक्षा जास्त वजन असणारा हा खेळाडू ऋषीदादा जोरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. खूप भारदस्त कामगिरी. कित्येक सामन्यामध्ये कुणाल दादी सर आपण अगदी चर्चा करूया. कित्येक तरी सामन्यामध्ये 1 चेंडू 4 1 चेंडू 6 असताना शेवटच्या चेंडूवरती विकेट मारीत आपल्या संघाला विजय मिळवून देणारे ऋषीदादा जोरे हे पुणे कोथरूड परिसरातले जे खेळाडू यष्टीरक्षक जे आहेत. आणि यावेळेस अगदी समोरच्या बाजूला अजित मोहितेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या आर पार षटकार. सर तुम्ही नुकताच ऋषीदादा यांचा उल्लेख केला, परंतु तुम्ही वजन देखील सांगितलं तर 100 किलो. परंतु तुम्हाला एक इन्सिडेंट आठवतोय? लिव्हरहुक हा खेळाडू आहे बर्मुडाचा, 127 किलो वजनाचा. त्याने जो झेल घेतला होता इंडियन टीमचा सेवागच्या स्लिपमध्ये, तो धावला होता मैदानामध्ये. त्याच किस्स्याची मला आठवण झाली या स्पर्धेच्या माध्यमातून ऋषीदादाला पाहिल्यानंतर. आणि हा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट थर्मेला असेल आणि प्रशांत शुक्ला त्याच्या जवळपास चेंडू पोहोचला गेलाय. एक धाव मिळेल आणि एका धावसंख्येत दाबलेक पुढे पोहोचेल. तो आता 9 या धावसंख्येवरती 9 रन विदाऊट लॉस. पहिलं षटक या दरम्यान अगदी आपण जे पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जो आहे विपुल खैरेवरती आक्रमण करतोय तो अजित मोहिते, परंतु आता नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. दुसऱ्या बाजूने हरेश. काय क्रमात करतोय हरेश. हो रिवाचा प्रयत्न, पंचाकडे अपील आणि फलंदाज या दरम्यान क्लीन बोल्ड. याला मराठीमध्ये एक म्हण आहे, विनाशकाली विपरीत बुद्धी. ही जी म्हण यासाठी मात्र लागू पडेल असं आपण म्हणूया. कारण त्याचं कारण असं आहे, एक षटकार पहिल्याच षटकामध्ये आला होता. इथे सिंगल डबल आली असती तर निश्चितच चांगली गोष्ट घडली गेली असती. परंतु रिवाचा प्रयत्न केला गेलाय तो फलंदाज हरेशकडून आणि हरेश अक्षरशः शून्यावरती त्रेफळाबाद झालाय आणि पहिला धक्का बसला गेलाय पहिल्याच षटकामध्ये. धापलक 9 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये आपण पाहतोय. यानंतरचा मात्र जो सामना होणार आहे सेकंड राऊंडचा होईल. विजय यादव चॅलेंजर्स लांजा अर्थात बँगलोरचा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात दत्त प्रसादिक रत्नागिरी अर्थात विनरचा संघ आहे. तर दोन्ही संघातील असणाऱ्या संघनायकांनी विनंती असेल प्लेइंग 11ची लिस्ट आपण ताबडतोब द्यायची आहे. यस, आणि दोन्ही संघ मला वाटतं दाखल झालेले आहेत मैदानात यापूर्वीच. आणि काल ज्यावेळेला बेंगलोरच्या एका क्रिकेटर बरोबर मी गप्पा मारत होतो मॅच संपल्यानंतर, मला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला की पहिल्यांदा ते म्हणाले की आमच्या बेंगलोरमध्ये आम्ही डे क्रिकेट खेळतो, नाईट क्रिकेटची आम्हाला सवय नाही. त्यामुळे काल केवळ 41 धावांमध्ये हा संघ गारद झाला होता. पण 41 धावासुद्धा त्यांनी राखल्या आणि विजय संपादन करून पुढच्या फेरीत प्रवेश केला. त्यांना भाषेचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, हिंदीसुद्धा बोलू शकत नाहीत, त्यानंतर मराठी तर नाहीच नाही, आणि इंग्लिशच्या बाबतीमध्ये सुद्धा ठराविक प्लेयर्स आहेत जे बोलू शकतात. असं असताना सुद्धा इतक्या लांबून हा संघ इथे आला, त्याबद्दल खरंच आम्हाला त्यांचे आभार मानायचे आहेत की बेंगलोरच्या क्रिकेट आम्हाला इथे पाहायला मिळतंय. विपुल खैरेचा हा चेंडू अतिशय सुरे टाकला जातोय. चेंडू पूर्णपणे जो सोडून दिला गेलाय. षटक संपलं गेलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापालकावरती धावा संख्या जी आहे ती 9 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये. एक घडी बाद 9 धावा. हा यस मनोजजी प्लीज कंटिन्यू. 1 बाद 9 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला आहेत. आपण वारंवार निश्चितप्रमाणे जे कौतुक करतोय ओम साई या क्लबचं म्हणावं लागेल. त्याचं कारण असं आहे की या स्पर्धेला एका उंचीवरती नेणारे बरेचसे स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण वास्तविक पाहता या क्लबमध्ये असणारे बरेचसे व्यावसायिक म्हणजे मेंबर आहेत, कमिटी मेंबर आहेत. काहींचा मात्र ट्रान्सपोर्टचा अगदी व्यवसाय आहे, काहींचा अगदी आंब्याचा व्यवसाय आहे, काहींचा मात्र काजूचा व्यवसाय असेल. अर्थात सगळ्यांचे व्यवसाय आहेत, पण कोणाचाही फ्लॅक्स कोणाच्या नावाचा बॅनर या स्पर्धेमध्ये लागला जात नाही आहे. कारण या स्पर्धेमध्ये ज्यांनी स्पॉन्सरशिप गेली 4 वर्षापासून दिली ते लगातार 4 वर्ष स्पॉन्सरशिप देताना पाहायला मिळत आहेत. आणि ऑनलाईन चॅटिंग निश्चितपणे आपण tenniscricket.in मध्यमातून ज्यावेळेस पाहिली गेली त्यावेळेस अगदी माझ्यापर्यंत माहिती पोहोचवली गेली ते आमचे कुणालजी दाते यांनी की एकाने मात्र एक शब्द वापरला गेला की तुमचे जे ॲडव्हर्टाईज मध्ये येतात त्या अतिशय सुरेख आहेत आणि एवढे ॲडव्हर्टाईज या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा दाखवले जात नाही, तेवढे ॲडव्हर्टाईज tenniscricket.in माध्यमातून दाखवले जात आहेत. म्हणजे इथं प्रत्येकाचं किती मोठं योगदान आहे या स्पर्धेमध्ये उभं राहण्यासाठी. प्रत्येकाने दिलेली जी काही साथ आहे जी अतिशय महत्त्वाची मानली गेलेली आहे. कारण
मी त्या दिवशी सुद्धा वाक्य सांगितलं, आताही सांगावं असं वाटते की हा एकट्या दुकट्याचा नाही खेळ, म्हणून जमवला सगळा मेळ आणि रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी हा रंगलाय क्रिकेटचा खेळ. प्रशांत शुक्ला गोलंदाजी मार्कवरती येतोय. सचिन बर्गे थोडासा कानमंत्र या दरम्यान अगदी देताना पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करतोय. मिड विकेटचा स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक हा मिड विकेटला आलाय आणि दुसऱ्या बाजूने आपण जर विचार तर केला तर मिड विकेटला जो क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये होता तो आधी शॉर्ट स्क्वेअर लेगला जे पंच आहेत अगदी मला वाटतं श्रीकांतजी कुडव त्यांच्या अगदी डाव्या बाजूला आपल्याला जे पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण या दरम्यान आपण पाहतोय संघाचे यष्टीरक्षक जो आहे ऋषीदादा जोरे सूर्यप्रकाशचं कामकाज करताना पाहायला मिळालंय. आपण पाहतोय संघाचे जे काही संघ मालकच्या यादीमध्ये साई 11 अगदी फैजल मुल्ला यांचा जरी संघ असेल परंतु सगळ्यात मोठी जबाबदारी कोण पाडत असेल संघाची तर मुन्नाभाई देसाई. कट्टर शिव बघतायत मुन्नाभाई. ओ हा चेंडू अतिशय सुरेख परंतु मिळतील चेन्नईच्या वेगळे क्षेत्ररक्षक आलाय सचिन बर्गे. त्या दरम्यान चेंडू फेकला जाईल. एक धाव आली. क्षेत्ररक्षण लाच्या बाबे धावफलक एकने वाढेल आणि संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. दुहेरी अंका धावफलक 10 रन. 10 धावा आहेत. एक फलंदाज आद्यपर्यंत बादे 66 बनवले आहेत आणि बनवायच्या आहेत त्या तब्बल 67 धावा. पहिल्या षटकात एक फलंदाज बाद आहे. अर्थात पुण्याचे खेळाडू या संघामध्ये खेळत आहेत. त्याच बाजूने आपण विचार जर केला तर या त्यांच्या संघाच्या विरोधात खेळणारा मुलाफ 11 संघ जो आहे त्या संघामध्ये सुद्धा मुंबई आणि मुंबई परिसरातील बरेचसे खेळाडू आपल्याला खेळताना जे पाहायला मिळत आहेत. आणि पुणे विरुद्ध मुंबई असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय असं आपण म्हणूया. दुसऱ्या बाजूने मुनाफ 11 विरुद्ध साई 11 असाही सामना रंगला गेलाय असे आपण म्हणूया. हो हा चेंडू अतिशय सुरेख आहे परंतु उजवेष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावफलक एकने वाढला जाईल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल ती आता 11 धावा. प्रशांत शुक्ला डावखोऱ्याचा गोलंदाज आहे. समोर सुद्धा डावखोऱ्याचा फलंदाज आहे तो मिथून आणि त्यालाही ओ या दरम्यान आपण पाहिलंय चेंडू कव्हरची दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल तुषार मोरे चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान आपण पाहतोय चेंडू अडवला जाईल आणि धावफलक 2 ने वाढेल. संघाची धावसंख्या 13. या दरम्यान बेगेट चेंडू लॉंगला सीमा रेषेच्या बाहेर और ये 6 रन. षटकार. अँड इट्स अ गुड कॅच बाय द व्ह्यूवर. अप्रतिम झेल टिपला गेला. एक टी शर्ट त्यांना नक्की मिळेल होमसाईड स्पोर्ट्सचा. आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप मोठी मेजवानी दिली जाते की जेवढे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे ते सीमारेषेच्या बाहेर जाणारे चेंडू तुम्ही जर झेल जर घेतले तर त्या प्रेक्षकांना सुद्धा ओम साई स्पोर्ट्स क्लबच्या वतीने या क्लबच्या माध्यमातून ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने एक टी शर्ट आकर्षक एक भेटवस्तू तुम्हाला दिली जाणार आहे. ज्या महिला खास करून या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण अगदी आकर्षक भेटवस्तू दिलेली आहे. आणि या दरम्यान क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख करतोय तो तुषार मोरे. चेंडूवरती येताना पाहायला मिळालाय. चेंडू मात्र डॉट असेल. धावफलक स्थिर असेल. धावफलकावरती धावसंख्येची आहे ती 19 धावा. 19 रन. लॉस ऑफ 1 विकेट. सामना अतिशय रंगणार आहे. रंगवणारे हे मात्र चित्रकार आहेत. ओ जोरदार बॅट फिरवले गेले. चेंडू बॅट मध्ये शकत नाहीये. षटक संपलं गेलं प्रशांत शुक्लाच्या रूपाने दुसरं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या ती 19 धावा धावफलकावरती आपल्याच्या पाळण्यामध्ये. काल आपण चर्चा करत होतो महिलांना जे काय आपण आकर्षक भेटवस्तू देतो असतो त्याच्याबद्दल. काल 4थी रजनी होती आणि त्या 4थ्या रात्रीमध्ये ज्यावेळेस अगदी क्रमांक आला तो होता सुद्धा 4थाच. आणि आज 19 क्रमांकाचा महिलेला हे आकर्षक भेटवस्तू मिळालेले. आणि आता आपण पाहतोय धावफलकावर धावसंख्या सुद्धा तेवढीच आहे. 19 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. येस थँक्यू मनोज. आणि या दरम्यान काही स्पॉन्सर्स आपण इथे उल्लेख करूया. शेखर कवितके, प्रसन्न शेठ आंबुलकर, ईश्वर धाबा, अनिकेत हरशे, PMC बँक, अमेय ज्वेलर्स, महालक्ष्मी ऑटो इंजिनिअरिंग वर्क्स, अल्ट्राटेक सिमेंट, साहिल शांती पेट्रोलियम, हॉटेल शांती, साहिल शांती धाबा, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्स, कदम सिक्युरिटीज, हॉटेल विवेक, बँक ऑफ इंडिया, केदार ऑप्टिशियन्स, रत्नविहार कॅनिंग, मोरिया मोबाईल, डायमंड रेस्टॉरंट, हर्षा रेस्टॉरंट, सुधाकर शेठ सुर्वे,
निहित मलुष्टे, गुरुकृपा एंटरप्राइजेस, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, सौरभ स्टोन क्रशर, श्री सिद्धनाथ ऑटोमोबाईल, द साळवी डेव्हलपर्स, त्याचबरोबर नंदाई ॲग्रो शॉपी, नंदाई कृषी मित्र, नंदाई ॲग्रो सर्व्हिसेस, चिरायू हॉस्पिटल, पायोनियर ब्रिक्स कंपनी, साक्षी फूड्स आणि ग्रीन पार्क फॅमिली रेस्टॉरंट. 2 षटकं संपले गेले. तिसरं षटक टाकण्यासाठी हा अहमदनगर जिल्ह्यातला खेळाडू आहे. पारनेर तालुक्यातला हा खेळाडू तुषार मोरे, तोही अगदी कट्टर शिवभक्त आहे. हा तुषार आणि कमी वयामध्ये खूप मोठा अनुभव संपादन करून टेनिस क्रिकेट विश्वात ऑलराऊंडरची भूमिका तुषारची. आणि या दरम्यान तुषार बरोबर ते आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू पोहोचलाय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल, चेंडू फिकी सुरेख, परंतु उशिरा. 2 धावा. अजित मोहिते. मग ही 2 नावं अगदी आपण चर्चेमध्ये घेऊया. एक मोहिते आणि एक मोरे. इतिहासकालीन नाव आहेत. धार्मिक संप्रदायामध्ये सुद्धा मोरे हे नाव संत तुकाराम महाराज यामध्ये आपण निश्चितप्रमाणे जाऊया. आणि मोहिते घराणं म्हटलं की इतिहासकालीन नाव छत्रपती शिवरायांच्या काळातलं ही मोहिते घराणं. पाहूया आता तुषार मोरे विरुद्ध मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला जातोय, तो आहे अजित मोहिते. आणि यावेळेस अगदी चेंडू मिड विकेटला, जेल सुटला की काय, आणि जेल सुटला आहे. आणि त्या दरम्यान अगदी अजित मोहितेला जीवदान, आणि हे जीवदान कदाचित खूप मोठ्या प्रमाणात महागात पडेल की काय. किरण मरुडा याने मात्र जो झेल सोडलाय, हा किरण आशेचा किरण ठरला नाही. अजित मोहितेला जीवदान. सचिन बर्गेला सांगावं लागणार नाही अजित मोहिते काय खेळतो. यांनी भटवाडीच्या मैदानातून नुसता उतरला तरी प्रेक्षकांची वाहवा ज्याच्यासाठी केली जाते हा अजित मोहिते. नवी मुंबई परिसरामध्ये खेळण्यासाठी गेला, मध्य मुंबईमध्ये सुद्धा खेळण्यासाठी गेला. खूप मोठं नाव आहे अजित मोहिते याचं. त्याच्या बॅटमधून केव्हाही षटकार, सोफेर फटकेबाजी. आणि या दरम्यान आपण पाहिले पुन्हा एकदा वायदेस पुण्याला सचिन वर्ग चेंडू खाली आलाय, परंतु जेल पुन्हा एकदा होऊ शकला नाहीये. त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा परत एकदा घेतल्या गेल्यात. आणि या 2 धावसंख्येनं आपलं पुढे सरकेल 25 धावा. 67 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. कुणाल सर, सामना सहजासहजी आज संपणार नाहीये. कित्येकांची झोप उडेल, कित्येक जणांचे मात्र जे काही काम आहेत ते आता थोड्या वेळ बंद राहिली जातील. कित्येक जणांचे मात्र श्वास सुद्धा थोड्या वेळ थांबले जातील. कित्येक जण आता पूर्णपणे झोपण्याच्या तयारीत असतील ऑनलाईन प्रेक्षकांच्या माध्यमातून, पण ते सुद्धा अगदी या सामन्याकडे लक्ष देऊन राहिले गेलेत. कारण सामना इतका अटीतटीचा होणार यात कुठल्या प्रकारची शंका नाही. 25 धावा आहे. तिसरं षटक चालू आहे. 67 धावसंख्येचा पाठलाग. या दरम्यान अगदी करताना भाईमध्ये मुनाफ 11. आणि हा चेंडू आपण पाहतोय डावे स्टेजवर व्हाईट बॉल. चेंडू अगदी पुलचा फाटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये येऊ शकत नाहीये. त्या दरम्यान आपण पाहतोय धावफलक हा वाढला जाईल 1 ने. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल ती 26 धावा धावफलकावरती आपल्या ज्या पाहायला आहेत. 3 चेंडू आतापर्यंत जे टाकले गेलेत ते तुषार मोरेने, आणि प्रत्येक चेंडूवरती 2-2-2 अशा धावा खर्च करतोय तुषार. हो, हा चेंडू अतिशय सुरेख टाकला गेलाय. चेंडूची उंची समजू शकत नाहीये अजित, कारण याच्या अगोदरचे सगळे चेंडू त्याला जे आपण पाहिले तर अगदी समोरच्या बाजूला टाकले गेले होते. त्यावेळेस अगदी 2-2 धावा आल्या, पण यावेळी चेंडू थोडासा त्याच्यापासून लांब ठेवला गेलाय. चेंडू ऑन द रेज होते, चेंडू उचलला गेला आणि मिस टाइम होतोय. बॅटवरती चेंडू येऊ शकत नाहीये. धावफलक स्थिर आहे. धावफलक धावसंख्या 26 धावा आहेत. 67 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. अजून 41 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक असतील ते 20 चेंडू आणि 41 धावा. 5 सामना किती रंगला गेलाय. तुषार या दरम्यान अगदी आपण पाहिलं शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय. यावेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. षटकार 6 रन. जे 2 झेल सुटले गेलेत, अर्थात पहिला सोप्पा झेल होता तो झेल सुटला. तदनंतरचा अगदी आपण पाहिलाय सचिन बर्गेने प्रयत्न केला, परंतु तोही झेलू शकला नाहीये. एकदा धावबाची संधी होती ती मात्र गमावली गेली. या 3 जीवदानाच्या जोरावरती अद्यापर्यंत अजित मोहिते खूप मोठं आक्रमण करताना पाहायला मिळतंय. नक्कीच मनोज, आणि जो तडाखेबंद फटका मनोजने आता इथे अजितने खेळला त्याच्यावरून एक
तडाखेबंद फलंदाज जो भारतीय संघाकडनं खेळला होता प्रवीण आमरे, जो 4 तारखेला आपल्या ओमसाई स्पोर्ट्सच्या फायनलच्या वेळेला इथे येणार आहे. आवर्जून मला सर्व दर्शकांना सांगायचं की प्रवीण आमरे इथे उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे त्यांना भेटण्याची, पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी चुकू नका. आणि या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू फाईन लेगला, नो मॅच लाईन वरती चेंडू पोहोचलाय और ये 4 रन, बेहतर स्ट्रोक. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा घेतलेला कर्बूज समाचार. धावफलक अगदी वाढला जाईल, संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल, ती आता 36 धावा. षटक क्रमांक 3 संपले गेले. 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 36 धावा बनवल्या गेल्यात. उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 31 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 31 धावा असं लक्ष आहे. पहिल्या 18 चेंडूमध्ये 36 धावा आल्या, त्याच्यामुळे टार्गेटच्या दिशेने एकदम परफेक्ट वाटचाल चालली आहे ती या संघाची. या दरम्यान आपण आपल्या काही स्पॉन्सर्सचा इथे उल्लेख करूया. बाळाशेठ मेस्त्री, त्याचबरोबर डांगे इलेक्ट्रिकल्स अँड कन्स्ट्रक्शन, ओमकार इलेक्ट्रिकल्स, भाग्योदय इलेक्ट्रिकल्स, श्री इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनिअरिंग, ओम साई कॅटरर्स, ओम साई डेकोरेटर्स, अथर्व पॉवर लाईन्स, अब्दुल्ला उमर धुआवाला, केशव डेव्हलपर्स, रत्नागिरी सेल्स कॉर्पोरेशन, TVS, ऑर्चिड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कबाब कॉर्नर, IM बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, मॅग्नम डेव्हलपर्स, ब्रदर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स, झकारिया अँड सन्स, रिलायन्स, राम पेट्रोलियम, लुलू कन्स्ट्रक्शन, फ्लेक्स हार्डकोर जिम, देसाई डेव्हलपर्स, MR मलुष्टे, भराडीन डेव्हलपर्स, शिवाजीराव शिर्के, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम, श्री गायत्री मार्बल, वेरॉन ग्रुप, 3M मँगो सप्लायर्स, RDS कन्स्ट्रक्शन कंपनी, जावेद हबीब द हेअर स्टुडिओ, एक्झॉटिक फ्रूट्स प्रायव्हेट लिमिटेड, निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर, राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, NMN डेव्हलपर्स, इस्माईल शेठ मुकादम, युवा सेनेचे तुषार साळवी, गुंडा शेठ साळवी, माजी उपनगराध्यक्ष राजनदादा शेटे, बिपिन बंदरकर, मुन्ना देसाई, पंचायत समिती सभापती महेश उर्फ बाबूशेठ माप, श्री समर्थ डेव्हलपर्स, पाणी सभापती निमेश नायर, विजय खेडेकर, वैभवी खेडेकर, स्वप्नील देसाई, नगरसेवक सोहेल साखरकर, गोकुळ डेअरी निखिल देसाई, बालाजी कन्स्ट्रक्शन, अष्टगंध कन्स्ट्रक्शन्स, प्रसाद उर्फ गोटाशेठ साळवी, द सावळी डेव्हलपर्स, RK फर्निचर, वैभव पाटील, यारब सी फूड्स, अमरेश पावसकर, स्मिथ इलेक्ट्रिकल्स, रत्नागिरी ऑटो सीट मेकर्स, प्रभात फोटोग्राफी, प्रवीण भाताडे, रत्नागिरी खबरदार आणि व्यंकटेश एंटरप्राइजेस. 18 चेंडूमध्ये 36 झाल्यात. 18 चेंडूमध्ये 31 बनवायचे आहेत. गोलंदाज विपुल तयार. तर यानंतर दाखव दे का हाल, आगे की कहाणी, कुणाल दाते इनकी जुबानी. धन्यवाद मडोजी बेल्लेकर. पहिला चेंडू जेल देखील मात्र सुटला गेलाय. 1 धाव पूर्ण केली जाते, संघाच्या खात्यात भर पडते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 वर. मैदानात एक वादळ सध्या पाहायला मिळते. अजित मोहिते, दादर नायगावचा विभागातला हा खेळाडू आहे. दादर परिसरातील नुकतीच गोवा येथे एक स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेमध्ये 40 धावांची खेळी 14 चेंडूमध्ये या खेळाडूने साकारली आणि तो सामना मात्र उद्ध्वस्त करून ठेवला होता. याच खेळाडूचे 2 झेल इथे सोडलेत. झेलाचं महत्व खूप असतं, कारण झेलाचं महत्व तुम्ही हर्षल गिब्सला विचारा, ज्याने स्टीवॉचा झेल सोडला होता. एका झेलाचं महत्व तुम्ही अब्दुल रज्जाकला विचारा, ज्याने 2003 मध्ये सचिन रमेश तेंडुलकरचा झेल मिडॉनला सोडला होता. एका झेलाचं क्रिकेटमध्ये काय महत्व असतं हे तिशारा परेराला तुम्ही विचारा, ज्याने फक्त 4 धावांवर असताना रोहित शर्मा याचा कोलकाता ईडन गार्डन इथे झेल सोडला आणि क्रिकेटच्या विश्वामध्ये भूतो न भविष्य 264 धावा करून गेला रोहित शर्मा. हे झेलाचं महत्व. एक कॅच किती मागणी ठरू शकते येणाऱ्या या सामन्यामध्ये तुम्हाला समजेल. त्या फलंदाज अजित मोहितेने त्यानंतर मात्र 10 धावा वसूल केल्यात. एक षटकार लगवलाय, एक चौकार लगवलाय. काय होईल त्या झेलाचं नंतर रूपांतर हे सांगणं मी टाळतोय, कारण मॅच खूप रोमांचक परिस्थितीमध्ये आहे. संघाची धावसंख्या 37. गोलंदाज ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. खूप चांगला फटका. चेंडू जातोय वाईडिश थर्डमॅनच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. चांगला प्रयत्न इथे केला जातोय. पाहूया धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. तत्पूर्वी 3 धावा अजित मोहिते, मॅन फ्रॉम नायगाव दादर. तोपर्यंत 3 धावा मिळतील अजितला. संघाची धावसंख्या
जाऊन पोहोचली 40वर. पाहू शकाल तिथे अंपायर अजूनही पूर्ण सल्ला मसलत करतायत प्रेक्षकांबरोबर. नक्की काय झालं होतं या क्षणाला, आणि तिथे प्रेक्षकांनी इशारा दिलाय, लाईनमन तिथे आहेत, त्यांचा इशारा येतो हा चौकार. पुन्हा एकदा चौकार अजित मोहितेच्या खात्यामध्ये इथे जोडला जातोय. आपल्या मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल खूप चांगला स्ट्रोक होता. सातत्याने या स्ट्रोकच्या बाबतीत आपण चर्चा करतोय. रिव्हर्स फटका आणि या 4 धावा. 4 धावांबरोबर संघाची धावसंख्या 41. पुणे मुंबई पुणे काहीसा असाच प्रवास पाहायला मिळतोय या मैदानात देखील. एका वेळेस आपण पाहिलं होतं पुण्याचं पारडं जड होतं, पुन्हा एकदा सामना मुंबईच्या दिशेने जातोय. मध्येच आपण पाहिलं होतं अजित मोहितेचा झेल घेण्याच्या अगोदर सामना होता पुण्याच्या दिशेने, झेल सोडल्यानंतर पुन्हा एकदा सामना रंगतोय मुंबईच्या दिशेने. क्रिकेटमध्ये सातत्याने उतार चढाव तुम्हाला पाहायला मिळतोय. हीच खरी क्रिकेटची कसोटी आहे, हाच खरा मेगा मुकाबला आहे आणि हीच खरी स्पर्धा आहे टेनिस क्रिकेट विश्वातली. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017. हो, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची आतमधली कळा घेतली, चेंडू जातोय फाईन, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. यष्ट्यांच्या मागे संघाच्या खात्यात भर पडते, अजित मोहितेच्या खात्यात भर पडते आणि संघ जाऊन पोहोचतोय या वेळेला 42वर. पण पाहिलं असेल डावखुरा फलंदाज सध्या मैदानात आहे मिथुन जाधव. हा देखील खूप घातक फलंदाज आहे मिथुन. आपण पाहिलं असेल मिथुन जाधवला बिजापूर कर्नाटकवरून हा खेळाडू इथे खेळण्यासाठी आलाय आणि नुकताच श्रीवर्धन इथे याला उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार मिळालाय. 2 बॉल 6 धावांची आवश्यकता असताना सेमी फायनल मध्ये या खेळाडूने षटकार लगवला होता. 11 चेंडू 43 धावा त्याने पुणे संघाच्या विरोधात केल्या होत्या आणि त्या 43 धावांमध्ये त्याने खणखणीत असे 6 षटकार लगवले होते. म्हणजेच डावखुरे फलंदाज किती घातक असतात याचं जिवंत उदाहरण मैदानात आहे. जो बिजापूर कर्नाटकाचा खेळाडू आहे मिथुन जाधव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 42वर. येणारे 15 चेंडू आणि 25 धावा. रोमांचक मॅच. 15 बॉल 25. यावेळेला चांगलं टायमिंग, ज्याने 6 षटकार लगवले श्रीवर्धन येते तोच फटका. इथे ब्रँडेड हिट बाय मिथुन, चेंडू सीमारेषा पार, षटकार. हीच ओळख आहे या खेळाडूची. कर्नाटक वरून आपण इथे आलोय, आपला खेळ प्रेक्षकांना दाखवायचा आहे. रत्नागिरीच्या प्रेक्षकांना आम्हाला दाखवायचं की आम्ही कर्नाटकवरून का आलोय. अतिशय देखणा स्ट्रोक, परंतु गोलंदाज कुठेतरी चूक करतोय. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या स्लॉग मध्ये जर तुम्ही चेंडू दिला तर त्याला आडवा पट्टा असाच प्रकारचा चाबूक शॉट लगवला जातो आणि हा होता चाबूक शॉट रत्नागिरीच्या बॅट्समन कडून. 6 धावा. इट वॉज अ गुड कॅच बाय व्हीवर, त्याच्यामुळे त्यांना एक टी शर्ट लागू झालेला आहे होमसाईड स्पोर्ट्स कडनं. तो प्रेक्षकाने देखील झेल टिपलाय. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू हुक केलाय, चेंडू जातोय फाईन लेगच्या दरम्यान. पंचांच्या इशाऱ्याची वाट असेल, चेंडू सीमारेषा पार, फरार, चौकार. अभिजित गोडबोले सर, ज्यावेळेस वर्ल्ड कप चालू होता तुम्हाला आठवत असेल न्यूझीलंडमध्ये काही मॅचेस असायच्या वर्ल्ड कपच्या, प्रेक्षक ज्यावेळेस झेल घ्यायचा तब्बल 1 करोड रुपयाचं पारितोषिक मिळायचं एका हाताने झेल घेतल्यावर. हे देखील आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय. नक्कीच क्रिकेटमध्ये सर्वच गोष्टी अनुभवल्यात, क्रिकेटमध्ये पैसा अनुभवलाय, क्रिकेटमध्ये तुमचा दर्जा सुधारला जातोय, क्रिकेटमध्ये नाव कमवलं जातं, सातत्याने 7 समुद्रा पलीकडे देखील नाव तुमचं जातं. याचं संपूर्ण श्रेय टेनिस क्रिकेटचा विचार केला तर संतोष नाणेकर यांना द्यावंच लागेल. पुन्हा एकदा ओर्थ विकेट. अगोटप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला गेला, वेट ट्रान्सफर केला, पुल केला, चेंडू मिड विकेटच्या दरम्यान. 1 धाव कंप्लीट. रनआउटची संधी असेल परंतु थांबलेत दोन्ही फलंदाज. इथे निर्णय घेतला धाव न घेण्याचा. संघाच्या खात्यात भर झाली 1 धावेची. विजापूरचा मिथून पुढे सरसावतोय आणि संघाला नेऊन पोहोचवतोय या वेळेला 53 या आकड्यावर. अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 14 धावा हे समीकरण असेल. मुनाफ 11 कातळी विरुद्ध साई 11 हातखंबा. मुनाफ 11 कातळी या संघाच्या समोर अजूनही लक्ष आहे. 12 चेंडू आणि 14 धावा. 12 बॉल 14 रिक्वायर. 12 चेंडू 14 रन हे समीकरण, हे दोन्ही आकडे आपल्या समोर येतात. 12 चेंडू आणि 14 धावा हे नक्कीच. समीकरण. आणि कुणाल सर, आपण काल, मला वाटतं कालचीच मॅच होती, 12 चेंडू 13 धावा, नंतर मग 6 चेंडू 6 धावा आणि त्याच्यानंतर समीकरणं कशी बदलत गेली. 12 चेंडू 14 धावा म्हटल्यानंतर दिसायला अतिशय सहज सोपं लक्ष टेनिस क्रिकेटचा. जर आपण 6 षटकांचा विचार केला तर एक चांगली ओव्हर आणि चुरस वाढेल, रोमहर्षकता वाढेल. 2 खराब चेंडू, मॅच एंड्स.
यस, काहीसा असे सामने आपण काल पाहिले. एक रोमहर्षक सामना आपण काल अनुभवला. 6 चेंडू 9 धावांचा. शेवटच्या बॉलपर्यंत असं वाटलं होतं की सामना टाय होईल. शेवटची मॅच होती, परंतु वेगळं चित्र पाहायला मिळालं. ऑल आऊट झाला समोरचा संघ आणि तो सामना जिंकला गेला. 12 चेंडू 14 धावा. एक टीम मिटिंग बोलवली गेली, टीम मिटिंग कॉल झाली, सल्ला मसलत झाली. कशा प्रकारची रणनीती असेल अजित मोहितेच्या विरुद्ध, त्याचबरोबर मिथुन जाधव जो बिजापूर कर्नाटकचा आहे त्याच्या विरुद्ध काय करायचं आहे. तर गोलंदाजीतलं अस्त्र वापरलं गेलं यावेळेला. दिनेश गावकर याच्या खांद्यावर हे षटक ठेवण्यात आलंय. कर्णधाराच्या माध्यमातून खूप मोठा अनुभव आपल्याला पाहायला मिळालाय कर्णधाराचा. या टीमच्या माध्यमातून तुम्ही विचार केला तर सचिन बर्गे हा कर्णधार आहे, त्याने दिनेशच्या हातात हा चेंडू दिलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, आडव्या बॅटने इथे चेंडू चाललाय. मिडॉनच्या दरम्यान स्वतः गोलंदाज धावतोय, तोपर्यंत एक धाव मिळेल मिथुनला. संघाच्या खात्यात भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या आकड्यावर. 54. तर गोलंदाज येतोय बरकत. याच विभागातला खेळाडू आहे बरकत आपल्या बॉलिंग मार्कवर. तर बरकत येतोय गोलंदाजी मार्कवर. दिनेश नसून बरकत आपल्या बॉलिंग मार्कवर असेल. संघाची धावसंख्या 54 वर जाऊन पोहोचली. टार्गेट आहे 67 धावाचं. रोमार्शक परिस्थितीमध्ये ही मॅच. यावेळेला पंचाकडे अपील करतोय बरकत, परंतु पंचांचा स्पष्ट नकार येताना देतोय. खूप मोठा उत्साह तुम्ही पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर. हे संपूर्ण खेळाडू, त्यांच्या मागे असलेले प्रेक्षक आनंद घेतात या स्पर्धेचा. खूप मोठी स्पर्धा आहे टेनिस क्रिकेट विश्वातली, नाईटची स्पर्धा. कारण रजनी क्रिकेट म्हटल्यावर एवढा मोठा तामझाम या स्पर्धेसाठी, खूप मोठं योगदान. ओहो, फुलर लेनचा चेंडू होता. थर्ड मॅनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. 22च्या रूपात इथे पंच इथे इशारा देतात. एक धाव अवांतर रूपात मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 55 वर. 12 धावांची आवश्यकता असेल अजूनही. तुम्ही पाहू शकाल 55 धावा झाल्यात. 9 चेंडू आणि 12 धावा. 9 बॉल 12 हे समीकरण येऊन पोहोचलंय. डावखुर हाताचा फलंदाज मैदानात मिथुन, जो बिजापूर कर्नाटकवरून इथे आलाय. ओहो, सुरेख लाईन, अचूक टप्पा इथे पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते मिथुनच्या विरुद्ध, ज्याने नुकतंच पुण्याच्या संघाला पराभूत केलं होतं. 6 षटकार त्याने लगवले ते 11 चेंडूमध्ये 43 धावांची खेळी करून. आणि त्याचबरोबर 2 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना श्रीवर्धन इथे त्याने षटकार लगवला होता. तोच मिथुन. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक, अचूक लाईन, अचूक टप्पा, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय मिथुन जाधव. कमबॅक होताना दिसतंय पुणे संघाचं. मगाशीच मी म्हटलं होतं अजित मोहितेचा झेल सोडला, कमबॅक झालं मुंबई टीमचं. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाले, कमबॅक झालं पुणे संघाचं. मुंबई पुणे मुंबई असा प्रवास या क्रिकेटच्या माध्यमातून. खूप चांगली मॅच. पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज बरकत. यावेळेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घ्यायची अजित मोहितेला. दोन्ही खेळाडूमध्ये ताळमेळ चुकलंय. पाहू शकाल बेल्स पडली जाते. काय चांगलं वर्क इथे केलंय यष्टीरक्षक ऋषी दादा यांच्या माध्यमातून. चेंडू फेकून दिलाय. महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली. बांगलादेशचा किस्सा आठवला. काहीसं असं चित्र होतं त्या मॅच मध्ये. T20ची ती मॅच. महेंद्रसिंग धोनी असं कित्येक वेळा करतो. पायाच्या आतमधून बॉल कधी फेकून देईल स्टंपवर हे सांगता येत नाही. तेच चित्र इथे पाहायला मिळालं. ऋषी दादाने बॉल गॅदर केला आणि हलक्या हाताने फेकून दिला स्टंपवर. बेल सोडली आणि इथे मात्र LED ब्लिंक झाली. फलंदाज बाद होतोय मिथुन जाधव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 56 वर. येणारे चेंडू असतील 6 चेंडू आणि 11 धावा. 6 बॉल 11. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर इथे खेळवली जाईल. सुपर ओव्हर हा नियम आहे या स्पर्धेचा. 6 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण. खूप मोठी मॅच तुम्ही अनुभवताय. जे ऑनलाईन प्रेक्षक आहेत आनंद घेतात. नवीन फलंदाज मैदानात जातोय मयूर दातिलकर, मॅन फ्रॉम डोंबिवली फडकेपाडा. डोंबिवली विभागामध्ये फडकेपाडा ते गाव आहे. त्या
तिथला हा खेळाडू मयूर दातीलकर. खूप चांगले योगदान स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये मयूर दातीलकरने दिलं. 13 चेंडू 45 धावांची आक्रमक खेळी केली ग्रामीण विभागामध्ये खेळत असताना. त्याचबरोबर खुल्या गटात देखील मयूर दातीलकर खेळला, चांगले योगदान दिलंय. त्या मयूरकडे संधी असेल या मॅचमध्ये हिरो बनण्याची, परंतु अजित मोहिते ज्याचा झेल सोडलाय तो खेळाडू सध्या मैदानात आहे आणि गोलंदाज येतोय. बॉलिंग मार्कवर प्रशांत शुक्ला. 6 चेंडू 11 धावा. खूप रंगतदार हा सामना इथे पाहायला मिळतोय. प्रशांत शुक्ला गोलंदाजी मार्कवर सातत्याने सल्ला मसलत होते कर्णधाराच्या माध्यमातून. प्रशांत शुक्ला याला कानमंत्र दिला जातोय. क्षेत्ररक्षणाची सजावट तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. अजित मोहिते हा उजव्या हाताचा फलंदाज आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग तैनात आहे. त्याला पॉइंट देखील लावण्यात येतोय. मिड विकेट तैनात, स्क्वेअर लेग तैनात आहे, लॉंग ऑन तैनात आहे. असं क्षेत्ररक्षण सजून लॉंग ऑफ देखील आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. त्याचबरोबर डीप बॅकवर्ड पॉइंट, डीपिश बॅकवर्ड पॉइंट ठेवण्यात आलाय, कारण गोलंदाज वेगवान असले अप्पर कट जो लगवला जातो फलंदाजाच्या माध्यमातून ते शॉट रोखण्यासाठी डीप बॅकवर्ड पॉइंट ठेवण्यात आलाय. ही चांगली रणनीती आहे सचिन बर्गे यांच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी घडतात. अनेक वेळा आपण पाहिले अप्पर कट देखील लगवताना फलंदाजाला डीप बॅकवर्ड पॉइंट ठेवलाय. त्याच्यासाठी यावेळेस आपण पाहू शकाल लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मागे जातोय. कव्हरला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक कर्णधार स्वतः उभा राहिलाय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज प्रशांत शुक्ला. समोर अजित मोहिते. पहिला चेंडू बॅकफुटला गेलाय, कट केलाय चेंडूला. सुरेख फटका इथे पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक धाव. मी मगाशीच म्हटलं या शॉटसाठी तिथे क्षेत्ररक्षक लगवलाय, परंतु ऋषीदादाने एका हाताने चेंडू अडवलाय, फेकी केली आणि फलंदाज मयूर दातीलकर बाद. जोरदार टाळ्या ऋषीदादा यांच्या क्षेत्ररक्षणासाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दर्जा ऋषीदादा. पण पाहिलं असेल जरी वजन जास्त असलं परंतु क्रिकेटमध्ये वजनाला महत्व नाही, क्रिकेटमध्ये तुमच्या खेळाला महत्व आहे. हेच दाखवलं होतं लिव्हरवूक या खेळाडूने ज्यावेळी झेल घेतला होता सेवॉकचा. स्लीपच्या दरम्यान 127 किलो वजन होतं त्या बर्मुडाच्या खेळाडूचं. 127 किलोचा वजनाच्या खेळाडूने झेल घेतल्यानंतर मैदानात जो जल्लोष केला होता तो आज देखील डोळ्यासमोर आठवतोय. हा मोठा किस्सा होता क्रिकेटमधला. आणि तो बर्मुडा पोलिसामध्ये सध्या काम करतोय, पोलीस देखील आहे, पोलीसमॅन म्हणून तो काम करतोय. लिव्हरवूक हे सर्व रेकॉर्ड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हे तुम्ही सर्च देखील करा गुगलच्या माध्यमातून, कारण सातत्याने मोठा प्रवास राहिला टेनिस क्रिकेट विश्वातला. या संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत आमच्या माध्यमातून पोहोचवल्या जातील. सामन्यामध्ये रंगत आहे. 5 चेंडू 10 धावा. ओहो, चांगला फटका अजित मोहितेच्या बॅटमधून. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि चांगला झेल तिथे टिपण्यात आलाय. शिवा मॅन फ्रॉम लांजा, फलंदाज बाद. शिवाने घेतलेला अप्रतिम झेल, फलंदाज बाद. सामन्यामध्ये कलाटणी येताना दिसते. नायगावचा सुपरस्टार अजित मोहिते परतताना दिसतोय. दादरचा खेळाडू तंबूच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानात गेलाय सुहास पवार. हा देखील कल्याण विभागातला खेळाडू आहे. घातक खेळाडू सुहास पवार. ज्युनियर प्रीमियर लीगची स्पर्धा गाजवलेली हा खेळाडू असेल सुहास. श्रीवर्धन मध्ये देखील चांगली कामगिरी केली. त्याच्याच बरोबर नवीन फलंदाज मैदानात जातोय. अमित पाटील हा देखील खेळाडू मैदानात जाताना दिसतोय. अमित पाटील आणि सुहास पवार घाटकोपरच्या माध्यमातून सातत्याने खेळ करतोय. सुहास पवार सध्या मैदानात जातोय. यस, आणि कुणाल दादा आता क्रुशियल पॉइंटला सीमारेषेलगत जो झेल टिपला गेला त्याच्यासाठी प्रसिद्ध आंबा व्यापारी जे आमचे स्पॉन्सर आहेत TVS अपाचे मोटरसायकलचे इस्माईल शेठ मुकादम यांनी 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय. चांगली घोषणा इथे केली गोलंदाजाबरोबर. त्याचबरोबर मी म्हणे क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत देखील लांजाचाच हा खेळाडू आहे. खूप चांगला झेल टिपला, मॅच मध्ये कमबॅक करून दिला. म्हणूनच आम्ही नेहमीच म्हणतो अभिष सर, कॅचेस विन द मॅचेस. कॅच मध्ये मॅच मध्ये होऊ शकता तुम्ही. तर चांगला झेल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज सध्या मैदानात सुहास पवार आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज अमित पाटील. गोलंदाज येतोय प्रशांत शुक्ला. यावेळेला खूप चांगली लाईन प्रशांत याची. पुन्हा एकदा पारडे जड होताना दिसते पुणे विभागाचं. पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा.
नो बॉलचा इशारा, पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट हा नियम लावण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून. पॉपिंग क्रीजच्या मागे डावखुरे हाताचा फलंदाज खेळतोय. 3 पेक्षा जास्त खेळाडू इथे लगवण्यात आले, 2 पेक्षा जास्त खेळाडू. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. अवांतर रूपात धाव मिळेल, संघाच्या खात्यात ही भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 58 वर. पंचांचा निर्णय अंतिम असेल, त्यामध्ये कृपया वाद तुम्ही करू नका, विनंती असेल. टेक्निकल कुणाल, आणि कमिटी याच्यामध्ये प्रत्येक खेळाडूला वाटत असतं जेव्हा अशी क्रुशियल मॅच असते तेव्हा आपण योग्य ठिकाणी आहोत म्हणून. पण मुद्दा मला त्यांच्या ज्ञानात भर घालावीशी वाटत की गेली 4 वर्ष रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे हे पंच अत्यंत उत्तम कामगिरी पार पडतात आणि राज्यस्तरावरच्या किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या BCCIच्या अनेक परीक्षा पास झालेले हे पंच आहेत, जे अतिशय चांगल्या उच्च दर्जाच्या क्रिकेट सामन्यांमध्ये अंपायर म्हणून ज्यांना सन्मानाने बोलवलं जातं, त्याच्यामुळे प्रत्येक नियमाचा अत्यंत बारकाईने त्यांना अभ्यास आहे. चार चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. नो बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. यस अंपायर, नो बॉलचा इशारा. 4 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा फिल्डिंग सजवली गेली. ऋषी दादा सध्या यष्ट्यांच्या मागे. एक ऋषी दादा जे SP संघाच्या दरम्यान खेळतात. खूप मोठे क्रिकेट ते सातत्याने खेळलेत. गुजरातमध्ये जाऊन त्यांनी शतक लगवलंय, परंतु या ऋषी दादाने खूप कमाल केली. खूप चांगली फिल्डिंगचा दर्जा दाखवला, चांगले कॅचेस घेतल्या, रनआउट देखील चांगले केले ऋषी दादाने. गोलंदाज येतोय पुन्हा एकदा प्रशांत शुक्ला. यावेळेला चांगलं टायमिंग. व्हॉट अ शॉट. चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या वरून आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार. हाय सुहास पवारचा दर्जा, सुहास पवारचा क्लास. मी म्हणूनच मगाशीच ओळख करून दिली होती सुहास पवारची. श्रीवर्धन इथे 1 लाखाची स्पर्धा, फायनल मध्ये खूप चांगली फलंदाजी, त्याचबरोबर JPL मध्ये देखील खूप चांगलं योगदान, त्याचबरोबर दिघेगाव फायनल मध्ये जाऊन मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळवणारा हा खेळाडू सुहास पवार. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 3 बॉल 3 रन. 4 चेंडूमध्ये 9 धावा होत्या. मगाशीच आपली चर्चा झाली की एक खराब चेंडू आणि काम तमाम. चेंडू चांगला होता पण सुहास पवार जास्त चांगले आहेत. अजूनही मी म्हणेन पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला फटका, परंतु 1 धाव पूर्ण करतोय सुहास. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोक्याची असू शकते. रनिंग बिटवीन द विकेट खूपच चांगली. इथे नाराज आहे गोलंदाज. यावेळेला काय चूक केली. अशाच गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही जास्त घाई करता. अति घाई संकटात नाही. रोडवर देखील हे वाक्य तुम्ही पाहिलं असेल, अनेक वेळा आपण अनुभवतो देखील. इथे घाई केली गोलंदाजाने, पहिलेच बेल्स उडवण्याची, बॉल हातात घेतला नाही. 2 धावा सुहास पूर्ण करतोय. मॅच इथे मात्र स्कोर लेवल 1 धावेची आवश्यकता असेल. 2 बॉल 1 रन. हे 2 चेंडू निर्धाव काढावे लागतील जर मॅच मध्ये यायचं असेल पुणे संघाला. म्हणजेच इथे संघ खेळतोय साई 11 हातखंबा संघाला या मॅच मध्ये यायचं असेल, सुपर ओव्हर इथे करायची असेल मॅच, तर 2 बॉल निर्धाव काढावे लागतील. गोलंदाज इथे सज्ज होताना पाहू शकाल. क्षेत्ररक्षण इथे सजवलं नाहीये. पंचांचा इशारा येतोय डेड बॉल. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट. 2 चेंडू 1 रन, परंतु इथे मात्र फलंदाज बाद. सिंगल घेण्याचा प्रयत्न झाला होता डावखुरे हाताच्या फलंदाजामध्ये. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. हा चेंडू निर्धाव. कुणाल भाई क्या चल रहा है. म्हणूनच मी मगाशी म्हटलं, तुम्ही मगाशी म्हटलं की एक चांगला शॉट काम तमाम. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. अजूनही या मॅच मध्ये काही होऊ शकतं. शेवटचा बॉल जर निर्धाव निघाला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. आणि प्रेक्षक तुमचे मात्र पैसे वसूल इथे होताना दिसतात. काय मॅच. एक विनंती कुणाल दादा आपण करूया. या मॅचचा रिझल्ट काही पण लागू दे, पण क्रिकेटसाठी जोरदार टाळ्या प्लीज होऊ देत. क्रिकेट या खेळासाठी जोरात टाळ्या सगळ्या प्रेक्षकांकडनं होऊ देत. दिस इज व्हॉट क्रिकेट इज. मी मगाशीच म्हटलं होतं अभिजित सर, ज्यावेळेस मनोज सरांनी मला प्रश्न विचारला होता या मॅच मध्ये काय घडेल, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मला अपेक्षित आहे फक्त क्रिकेटचा विजय. शेवटपर्यंत मॅच गेली पाहिजे, क्रिकेटचा विजय झाला पाहिजे. कुठलाही संघ जिंको, मग तो मुंबईचा संघ असो की पुण्याचा संघ असो. खूप चांगलं योगदान या क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही अनुभवताय. क्रिकेटचा महासंग्राम
रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 पर्व चौथं. पाहत राहा, ऐकत राहा. एक रोमहर्षक सामना, एक बॉल आणि एका धावेची आवश्यकता. एक बॉल एक रन. सामना जवळपास मी म्हणेन हाय व्होल्टेज परिस्थितीमध्ये. सुपर ओव्हर देखील होऊ शकते. जर ही धाव झाली नाही तर मॅच होईल सुपर ओव्हर, कारण आतापर्यंत स्कोर लेवल झालाय. स्कोर लेवल सुपर ओव्हर देखील होऊ शकते. बॉल आउटचा नियम तर नाहीच आहे सध्या कुठल्याच इंटरनॅशनल लेवलच्या स्पर्धेमध्ये. जो बॉल आउट तुम्ही अनुभवला होता 2007 मध्ये पाकिस्तान विरुद्ध इंडियाच्या मॅचच्या दरम्यान, परंतु इथे बॉल आउट नसेल. सुपर ओव्हरचा सामना इथे खेळवला जाईल. सुपर ओव्हर साठी पाहू शकाल क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. ऋषी दादा सज्ज होत आहेत, त्यांच्याच बरोबर कर्णधार सज्ज होतोय सचिन बर्गे. सचिन बर्गेने क्षेत्ररक्षण सजवलंय. जाळं विखुरलं गेलंय पूर्णपणे. जाळ्यामध्ये क्षेत्ररक्षक लावले गेले. फलंदाज जाळ्यामध्ये अटकेल का हा प्रश्नचिन्ह आहे. एक चेंडू एक रन, एक बॉल एक धाव हे समीकरण. सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, फलंदाज बाद होईल का, फलंदाज एक धाव पूर्ण करेल का, सामना जिंकेल का. या सर्व प्रश्नांची उत्तर एकदा जोरदार टाळ्या. या वेळेला पंचांचा इशारा आणि मॅच सुपर ओव्हर. मॅच सुपर ओव्हर मध्ये. कॅन यू बिलीव्ह इट? व्हॉट अ मॅच. कॅन यू बिलीव्ह इट? Yes, जोरदार टाळ्या होते प्लीज. पिक्चर अभी बाकी आहे आणि तोच पिक्चर पाहायला मिळाला. हा विजय आहे सर. दीपक पवार सर, तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं हा विजय आहे तुमच्या त्या स्वप्नाचा. खूप मोठी स्पर्धा सातत्याने प्रेक्षक बघतायत. वेल प्लेड. आणि आता मात्र सुपर ओव्हर इथे खेळवली जाईल. टेक्निकल कमिटी मैदानात जाईल. कशा प्रकारचे गोलंदाज असतील, गोलंदाज कुठले असतील, क्षेत्ररक्षक कुठले असतील, त्याचबरोबर बॅट्समन कुठले मैदानात जातील, या संपूर्ण टीमची माहिती आमच्यापर्यंत थोड्याच वेळात येईल. पण या अभि सर, पुन्हा एकदा मी या रत्नागिरीच्या क्रीडा प्रेमीने विनंती करेल, एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. या रजनी 5व्या रजनी मधला हा पहिला सामना पाहायला मिळेल जो पोहोचलाय सुपर ओव्हर मध्ये. बेहतरीन गेंदबाजी प्रशांत शुक्ला. नक्कीच. आणि मी आता मनोज दादा, मी आता या डगआउटच्या जवळ आहे. काय मॅच चालली आहे. आपण 5 सत्र वाट बघतोय, गेले 5 दिवस 5 रात्र वाट बघतोय. एक मॅच अशी होते की जी सुपर ओव्हर मध्ये घेऊन जाईल. अँड दिस इज द मॅच. स्ट्रॅटर्जी ठरते, काय करणार आहेत मला माहित नाही. आणि खऱ्या अर्थाने टेक्निकल टीमला काम लागलेलं आहे.